कृषी विभाग महाराष्ट्र शासन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संरक्षित शेती व्याख्यान मालिकेमध्ये मी हेमंत जगताप, प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे, आपणा सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करत आहे. आपण पाठीमागच्या भागामध्ये पाहिलं की संरक्षित शेतीची मार्गदर्शक जी सूचना आहे, तर त्याच्यामध्ये या वर्षापासून महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये त्याच्यामध्ये काही बदल केले आहेत. आणि हे सर्व बदल आपणा सर्व शेतकरी, कृषी अधिकारी यांना माहीत व्हावेत किंवा अवगत व्हावेत या दृष्टीने आपण ही संरक्षित शेतीची व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आणि या मालिकेचा आजचा दुसरा भाग आहे. परंतु आपण पहिल्या भागामध्ये काय पाहिलं, तर ही जी संरक्षित शेतीच्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत, याच्यामध्ये शेडनेट गुरं आहे, पॉली हाऊस आहे किंवा प्लांटिंग मटेरियल आहे. आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर संरक्षित शेती या घटकांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपणाला 3 गोष्टींसाठी अनुदान दिलं जातं. एक पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊसचा सांगाडा. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे इरिगेशन सिस्टीम टाकता ती एक. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे याच्यामध्ये जे आपण लागवड करत असतो किंवा लागवड साहित्यासाठी मिळणारे अनुदान. तर या 3 गोष्टींसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग संरक्षित शेती घटकांतर्गत तुम्हाला अनुदान देत असतं. याच्यासाठी राज्य स्तरावरती वेगवेगळ्या योजना आहेत. जसे की तुमच्या सर्वांची परिचयाची जी योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान किंवा ज्याला आपण म्हणतो नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. किंवा दुसरी एक योजना आहे ज्याला तुम्ही म्हणता पोकरा योजना आहे. परत काही ठिकाणी राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा आपण आरकेवाय म्हणतो. या स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. तर केंद्र सरकारचा जर का विचार केला तर याच्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड किंवा NHB हे शेतकऱ्यांना संरक्षित शेती घटकांतर्गतसाठी अनुदान देत असतं. आता या दृष्टीनं आपण पाठीमागच्या भागामध्ये ज्या गोष्टी पाहिल्या की या योजनेचे उद्देश कोणकोणते होते, या योजनेमध्ये आपण लाभार्थीची निवड कशी करतो किंवा याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंटेशनची तुम्हाला आवश्यकता असते, कोणत्या पोर्टलवरती तुम्हाला हे सर्व अपलोड करावं लागतं, या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आता पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे जसं की सुरुवातीला मी म्हटलं होतं की याच्यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग तुम्हाला एकतर शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस याच्यासाठी तुम्हाला अनुदान देत असतं. तर याच्यामधला आज आपण आजच्या भागामध्ये शेडनेट हाऊस या भागाची किंवा या पार्टची आपण ओळख करून घेणार आहोत. तत्पूर्वी एखाद्या शेतकऱ्याला जर का शेडनेट हाऊस या घटकाचा लाभ घ्यायचा असेल तर जसं मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं की शेडनेट कधीही बांधलं जात नाही. बांधलं जातं तर शेडनेट हाऊस. थोडक्यात काय आहे की शेडनेट म्हटलं तर तो फक्त तुमचा कापड येतं, बरोबर, की जे नायलॉनच्या धाग्यापासून बनलेलं असतं. आणि शेडनेट हाऊस हे पूर्णपणे तुमचं ते शेडिंग नेटचं कापड टाकून जे बनलेलं घर असतं आपण त्याला शेडनेट हाऊस म्हणतो. ठीक आहे. आता राज्य शासनाचा कृषी विभागाचा जर का विचार केला तर राज्य शासन कृषी विभाग अंतर्गत फक्त 2च प्रकारच्या शेडनेट हाऊसला अनुदान देत असतं. फक्त 2च प्रकारच्या शेडनेट हाऊसला अनुदान देत असतं. तर यातला जो पहिला जो प्रकार आहे तुमचा तर तो आहे तुमचा फ्लॅट टाईप नेट हाऊस किंवा ज्याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये म्हणतो. तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतोय. याला आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये म्हणतो की सपाट छताचं शेडनेट हाऊस. हा एक प्रकार आहे की जो आजच्या भागामध्ये आपण पूर्णपणे डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करणार आहोत. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे गोलाकार प्रकारचे शेडनेट हाऊस किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण म्हणतो राऊंड टाइप शेडनेट हाऊस किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये काही लोक म्हणतात डोम शेप टाइप शेडनेट हाऊस किंवा त्याला गाईडलाईन्स मध्ये शब्द आहे RTNH म्हणजे राऊंड टाइप नेट हाऊस. आता पहिला जो तत्पूर्वी हे दोन्ही प्रकारांची माहिती तर घेणारच आहोत आपण. तत्पूर्वी हे 2 प्रकार शासनाने कशासाठी केले आहेत किंवा हे करण्यामागचं कारण काय होतं. कधी कधी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असेल की फ्लॅट टाईप आणि राऊंड टाईपलाच गव्हर्नमेंट अनुदान का देतं, याच्यामध्ये आम्हाला त्रिकोणी शेपला का दिलं जात नाही किंवा चौकोनी शेपला का दिलं जात नाही, बरोबर, किंवा एखादं दुसरं वर्तुळाकार शेपमध्ये का दिलं जात नाही. तर हे 2 प्रकार करण्यामागचा शासनाचा जो उद्देश होता याच्यामध्ये पहिला जो उद्देश होता की आपण बघतो की महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची क्लायमॅटिक कंडिशन किंवा वातावरणीय रचना ही पूर्णपणे विभिन्न आहे किंवा वेगवेगळी. जसं की तुम्ही विदर्भामध्ये गेला तर टेम्परेचर जास्त आहे, कोकणामध्ये गेला तर तिकडं पाऊसमान जास्त आहे, खानदेशात गेला तर तिकडे टेम्परेचर जास्त आहे. या सर्व गोष्टींची जेव्हा आपण चर्चा करतो तर
ज्या ठिकाणी तापमानाचं प्रमाण जास्त आहे, ज्या ठिकाणी तुमच्या इथं अ, पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्हाला उंच वाढणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करायची आहे, अशा ठिकाणी शेतकरी राउंड टाइपचं शेड नेट हाऊस प्रिफर करतात. ज्या ठिकाणी तुम्हाला नर्सरी सारखा छोटा बिझनेस टाकायचा जिथे आपण भाजीपाला नर्सरी म्हणू किंवा फळ नर्सरी म्हणू किंवा फ्रूट नर्सरी म्हणू किंवा शोभीन झाडांची नर्सरी म्हणू किंवा कमी उंचीची भाजीपाला पिकं जिथं तुम्हाला लावायची आहेत, अशा ठिकाणी तुम्ही फ्लॅट टाइप नेट हाऊस किंवा सपाट छताच्या प्रकारचं शेड नेट हाऊस करू शकता. बघा तुमच्यापैकी जे शेतकरी नवीन या तंत्रज्ञानामध्ये उतरणार आहेत, तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळी अ, याच्यामध्ये उतरता आणि तुम्हाला माहीत नसतं, की तुम्हाला नर्सरी करायची आणि तुम्ही अधिकाऱ्याकडे जाता मला शेड हाऊस करायचंय. तर अधिकारी पण तुम्हाला म्हणतात राउंड टाइप कर, तुला अनुदान जास्त मिळेल. परंतु आपल्याला ॲक्चुअली त्याच्यामध्ये कोणता बिझनेस करायचा आहे, कोणता व्यवसाय करायचा आहे, कोणतं पीक घ्यायचंय, याचं सिलेक्शन करणं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे आणि त्यानुसारच नो डाउट की फ्लॅट टाइप नेट हाऊसला किंवा सपाट छताच्या शेड नेट हाऊसला राउंड टाइपच्या शेड नेट हाऊसच्या तुलनेमध्ये तुम्हाला खर्च कमी येणार आहे. म्हणजे इनिशियली तुमची इकॉनॉमिक कंडिशन किंवा आर्थिक परिस्थिती जर का कमी असेल, तर तुम्ही तिथं फ्लॅट टाइपचं नेट हाऊस करू शकता. आता आजच्या भागामध्ये आपण याच्यामध्ये जास्त चर्चा करणार आहोत. एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाइप नेट हाऊस करायचा आहे, एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाइप नेट हाऊस करायचा आहे, तर तो शेतकरी महाराष्ट्रामध्ये तर तो शेतकरी महाराष्ट्रामध्ये फक्त 2च उंचीच्या मॉडेलमध्ये सपाट छताचं शेड नेट हाऊस किंवा फ्लॅट टाइप नेट हाऊस करू शकतो. एक तर त्याची मधली उंची किंवा ज्याला मी सेंटर हाईट म्हणतो तुम्हाला पिक्चरमध्ये दिसते. ही सेंटर हाईट एकतर त्या फ्लॅट टाइप नेट हाऊसची 3.25 मीटर असली पाहिजे किंवा एकतर ती 4 मीटर उंचीची असली पाहिजे. म्हणजेच राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का सपाट छताचं शेड नेट हाऊस करायचं असेल, तर तुम्हाला एकतर ते 3.25 मीटर मध्येच करावे लागेल किंवा एकतर ते 4 मीटर उंचीमध्येच करावं लागेल. जर का तुम्ही 3 मीटर उंचीचे कराल किंवा 2.5 मीटर उंचीचे कराल, तर गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देणार नाही. परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर का 3.5 मीटर उंचीचं करायचंय किंवा 4.25 मीटर उंचीचं करायचंय, तर तुम्ही शासनाला तसं लेखी कळवून की मला जो 3.25 मीटरचा शासनाचा जो मिनिममचा जो रेट आहे सबसिडीचा, तर त्या रेटमध्ये तुम्ही मला अनुदान द्या. मी तिथं 3.25 मीटरच्या ऐवजी 3.5 मीटर उंचीचं करतो किंवा 4.25 मीटर उंचीचं करतो. याचं तुम्ही प्री अप्रूव्हल घेऊन 3.5 मीटर किंवा 4.25 मीटर उंचीचं करून शकता. आणि फक्त तुम्हाला अनुदान जे मिळणार आहे, तर ते 3.25 मीटर उंचीच्या शेड्यूलचं अनुदान मिळणार आहे. त्याच्यावरचा जो खर्च आहे, हा तुम्हाला तुमच्या स्वतःला करायचा आहे. तसंच ज्यावेळी मी तुम्हाला दुसरं मॉडेल म्हटलं 4 मीटर उंचीचं, इथं पण जर का तुम्हाला समजा 4.5 मीटर उंचीचं करायचं किंवा 5 मीटर उंचीचं करायचंय, तर शासनाला तुम्हाला तसं लेखी द्यावं लागेल, की मी 4 मीटरच्या ऐवजी मी 4.25 मीटरचं करतोय किंवा 4.5 मीटरचं करतोय. परंतु मला अनुदान 4 मीटर उंचीच्यानेच द्या. उरलेला जो एक्स्ट्राचा जो खर्च आहे, तर तो माझा मी वैयक्तिक करणार आहे. त्याच्याविषयी मी शासनाकडे कुठल्याही प्रकारची नुकसान म्हणजे एक्स्ट्राची कॉस्ट मागणार नाही. हे तुम्हाला त्याच्यामध्ये शासनाला सांगायचंय. तर तुम्ही 3.25 मीटर किंवा 4 मीटर या 2 प्रकारच्या उंचीचे मॉडेल करू शकता. आता दुसरा जे समोर तुम्हाला पिक्चर दिसते बघा, जिथं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आता हे जे पिक्चर दिसतंय तुम्हाला मी जिथून एरो केलेला आहे रेड कलरचा, तर तो जो आडवा पाईप आहे, तर त्याला आपण म्हणतो बॉटम कॉर्ड आणि जो तुम्हाला उभा जो कॉलम दिसतोय मध्ये सेंटरला, तर तो आहे तुमचा मेन कॉलम. प्लस तुम्हाला तो जो बॉटम कॉर्ड आणि तो जो मेन कॉलम ज्या साहाय्याने तुम्हाला तिथं जॉइंट केलेलं आहे, तर ते आहे तुमचं एल ब्रॅकेट. जे समोर तुम्हाला दिसतंय ते आहे तुमचं एल ब्रॅकेट. लक्षात ठेवा, शेडनेट हाऊसमध्ये आपण कोणताही पाईप वेल्डिंग करत नाही. शेडनेट हाऊसमध्ये आपण कोणताही पाईप वेल्डिंग करत नाही. प्रत्येक पाईप हा आपण नट बोल्ट, क्लॅम्प्स वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यानुसारच आपण तो बनवत असतो किंवा स्ट्रक्चर आपण ते बनवत असतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वेल्डिंग केलेलं नसतं. एखाद्या कंपनीवाल्याने जर का तुम्हाला कुठेही ते वेल्डिंग करून दिलं, तर तुम्ही तो त्या पाईपला रिजेक्ट करू शकता किंवा त्या पाईपला कंपनीला तो पाईप रिटर्न घेऊन जायला सांगू शकता. एकच पाईप आहे, जो या स्ट्रक्चरमध्ये वेल्डिंगचा असतो. तो पॉलिहाऊसमध्ये आहे. तो पण मी तुम्हाला पॉलिहाऊसच्या सीरीजमध्ये आपण गेल्यावरती सांगू. तर हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट तुम्हाला, की तिथं तुम्हाला हा एल ब्रॅकेटमध्ये नट बोल्टच्या सहाय्याने किंवा क्लॅम्पच्या सहाय्याने तो फिट केलेला आहे. दुसरा, हे जे मेन कॉलम लावले तर त्याला तुम्हाला डाव्या साईडला बघा काही असे तिरके पाईप लावलेले दिसतात स्ट्रक्चरमध्ये समोर त्याच्यामध्ये. तर हे जे तिरके पाईप आहेत, या तिरक्या पाईपला आपण म्हणतो हॉकी किंवा त्याला गाईडलाईन्समध्ये किंवा मार्गदर्शक सूचनेमध्ये त्याला दुसरं नाव दिलेलं आहे कॉरिडॉर. म्हणजेच हॉकीलाच दुसरं नाव आहे कॉरिडॉर. कधी-कधी कंपनीवाले बिलामध्ये हॉकी मेन्शन करतात किंवा कधी-कधी कॉरिडॉर मेन्शन करतात. तर ते दोन्हीचाही अर्थ सारखाच आहे.
आता हॉकीचं किंवा कॉर्डरचं मेन कार्य काय असतं किंवा ती बसवण्यामागचा उद्देश काय असतो? तर हॉकी किंवा कॉर्डर हे जे आहे, तर हे जे तुमचे जे साइडचे जे मेन कॉलम आहेत, तर त्याला सपोर्ट करणं किंवा आधार देण्यासाठी आपण तिथं हॉकीचा वापर करत असतो. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट, तो जो मेन कॉलम आहे साइडला आणि ती जी हॉकी आहे, तर त्या दोघांमधलं अंतर हे नेहमी 2 मीटर असतं. कॉलम आणि ती साइडची जी हॉकी याच्यामधलं जे अंतर आहे, हे अंतर नेहमी 2 मीटरचं बसवलेलं असतं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ते काउंट करणार आहे, अधिकारी ज्यावेळी किंवा कृषी विभाग ज्यावेळी तुम्हाला सबसिडी प्रोव्हाईड करतो, तर तो सबसिडी प्रोव्हाईड करत असताना तुम्हाला तो हॉकीचं किंवा कॉर्डरचं जे अंतर आहे, तर ते नेहमी सबसिडीमध्ये काउंट केलं जातं. अत्यंत महत्त्वाचा पार्ट. कधी-कधी लोकांना वाटतं, की माझे चारही साइडला दोन्ही बाजूने जर का हॉकी बसवलेली, तर ते अंतर सबसिडीमध्ये काउंट केलं जातं किंवा नाही. तर फ्लॅट टाइप नेट हाऊस किंवा सपाट छताच्या शेड हाऊसमध्ये ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक सूचनेनुसार आम्ही ते क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे मार्गदर्शक सूचनेमध्ये पण, की सपाट छताच्या शेड नेट हाऊसला किंवा फ्लॅट टाइप नेट हाऊसला तुम्हाला कंपल्सरी हॉकी असते आणि त्या हॉकीचं अंतर हे आपण अनुदानामध्ये काउंट करतो. अनुदानामध्ये आपण काउंट करतो. आता तुम्ही म्हणसाल, की ते हॉकी बसवण्यामागचा आणि त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तिथं त्याचा आम्हाला उपयोग काय? तर तुम्ही जे काही आतमध्ये पीक लावणार आहे, ते पीक लावल्यानंतर तुम्ही जो काही त्याचा माल हार्वेस्टिंग करणार आहे, तर तो तुम्ही साइडने तिथून चालू शकता किंवा तुम्हाला वाटलं तुम्ही तिथे कमी उंचीची पिकं पण त्या साइडला हॉकीच्या एरियामध्ये प्लांटेशन करू शकता किंवा लावू शकता. पण शक्यतो तो तुमचा इझिली मूव्हमेंट करण्यासाठी तुम्ही त्या हॉकीचा जो पाथवे त्याचा वापर करू शकता. ठीक आहे. प्लस तुम्हाला पुढे पिक्चरमध्ये खाली एक ग्राउंड लेव्हल एक पांढरं कापड दिसते बघा. ग्राउंड लेव्हलला खाली पांढरं कापड दिसते त्या शेडच्या स्ट्रक्चरला चारही बाजूनं. तर त्याला म्हटलं जातं एप्रॉन पेपर. त्याला म्हटलं जातं एप्रॉन पेपर किंवा त्याला दुसरं एक नाव आहे स्कर्टिंग पेपर किंवा त्याला तिसरं एक नाव आहे मार्गदर्शक सूचनेमध्ये शासनाचे दिलेले आहे, ते आहे लॅमिनेटेड वूवन फॅब्रिक फिल्म. अत्यंत महत्वाचा पाठ आहे. तुम्हाला दुसरं कोण सांगणार नाही लक्षात ठेवा. एप्रॉन पेपर किंवा त्याला दुसरं नाव आहे स्कर्टिंग पेपर किंवा त्याला तिसरं नाव आहे लॅमिनेटेड वूवन फॅब्रिक फिल्म. आता हे जे एप्रॉन पेपर आहे किंवा हे जे स्कर्टिंग पेपर आहे, एक तर हे बसवायचं कशासाठी? हा एक महत्वाचा पार्ट आहे. जर बसवलं असेल, तर ते किती मीटर उंचीचं करायचं? त्याच्या मागचं कारण काय? एप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर किंवा लॅमिनेटेड वूवन फॅब्रिक फिल्म याचा मुख्य उद्देश आहे, रात्रीच्या वेळी झाडांनी जो कार्बन डायऑक्साइड वायू सोडलेला आहे, तर तो कार्बन डायऑक्साइड वायू इतर वायूंच्या तुलनेमध्ये जड असतो किंवा हेवी असतो. तर तो त्या 1 मीटरच्या लेव्हलपर्यंत तिथं तो स्टोअर करून राहतो. जड असल्यामुळं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूर्यप्रकाशाची किरणं झाडांच्या पानावरती पडतात, तर तो कार्बन डायऑक्साइड वायू आणि तो सनलाईट याचा वापर करून झाडं ही दिवसा जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण करतात. म्हणजे आपण म्हणतो बघा, नेहमी म्हणतो, की बाहेरच्या वातावरणामध्ये 300 पीपीएम कार्बन डायऑक्साइड वायू आहे. तर तोच शेड नेट हाऊसमध्ये आपण 1000 पीपीएम पर्यंत मेंटेन करू शकतो आणि तोच पॉलिहाऊसमध्ये आपण 1500 ते 2000 पीपीएम पर्यंत मेंटेन करू शकतो. आपण जे म्हणतो ना, की ओपन कंडिशन पेक्षा शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये 4 ते 5 पट उत्पादन का वाढतं? तर त्याच्या पाठीमागचं हे शास्त्रीय कारण आहे. त्याच्या पाठीमागचे शास्त्रीय कारण आहे. कारण ओपन कंडिशनपेक्षा आपण 4 घटक या ग्रीन हाऊस कंडिशनमध्ये मेंटेन करत असतो. जसं मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं होतं. तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साइड आणि हे 4 घटक ह्या ग्रीन हाऊस सिस्टममध्ये कसे कंट्रोल करायचे, त्या दृष्टीनं त्या ग्रीन हाऊसची रचना केलेली असते. त्या दृष्टीनं त्याची स्ट्रक्चरची रचना केलेली असते. म्हणजे शासनाला असं कुठं पण वाटलं, की कुठं पण कुठला पाईप लावून टाका आणि कुठं पण कुठलंही कापड लावून टाका, असा याचा पार्ट नाहीये. हे पूर्णपणे जी डिझाइन आहे, ही डिझाइन सायंटिफिकली डिझाइन बनवलेली आहे. आता हा जो एप्रॉन पेपर आहे किंवा हा जो स्कर्टिंग पेपर आहे, तर हा एप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर असतो तुमचा 1.5 मीटरचा. तर तो अर्धा मीटर तुमचा जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. अर्धा मीटर हा जमिनीमध्ये खाली गाडला गेलेला आहे आणि त्या जमिनीच्या वरती तुम्हाला जो दिसतोय जो कापड आहे, तर ते तुमचं 1 मीटरचं कापड आहे. जमिनीच्या वरती जे तुम्हाला दिसतंय, तर ते तुमचं 1 मीटरचं कापड आहे. बरोबर आहे. कधी-कधी मी लोकांना प्रश्न विचारतो एप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर ट्रेनिंगमध्ये बऱ्याचशा वेळेस मी अधिकाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना पण प्रश्न विचारतो. एप्रॉन पेपर किंवा स्कर्टिंग पेपर कशासाठी बसवला जातो? काही शेतकरी म्हणतात, की आतमध्ये कुत्रे जाऊ नयेत, मांजरे जाऊ नयेत. बरोबर आहे. वारा जाऊ नये, हे जाऊ नये. परंतु एप्रॉन पेपरचा जो मेन उद्देश आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साइड वायू लेव्हलची पातळी, तर ती पातळी आतमध्ये साठवून ठेवणं किंवा स्टोअर करून ठेवणं. परत तुम्हाला एप्रॉन पेपरच्या वरती बघा तुम्हाला पांढऱ्या रंगाची एक ही दिसते वरती पिक्चरमध्ये ह्याच्यामध्ये. तर त्याला आपण म्हणतो इन्सेक्ट नेट.
त्याची तुमची इन्सेक्ट नेट. इन्सेक्ट नेट जनरली 36 मेश, 40 मेश, 50 मेश साईज मध्ये असते. परंतु आपण जी ग्रीन हाऊस मध्ये जी इन्सेक्ट नेट वापरतो तर ती 40 मेशची इन्सेक्ट नेट वापरतो. मिल्की व्हाईट, दुधाळ पांढऱ्या रंगाची वापरतो, की बाहेरचे इन्सेक्ट आतमध्ये एंट्री करू नयेत म्हणून आपण त्या इन्सेक्ट नेटचा त्याच्यामध्ये वापर केलेला असतो. आता ही जी इन्सेक्ट नेट आहे तर ही इन्सेक्ट नेट आपण मेश साईज मध्ये मोजतो. मेश साईज इन द सेन्स त्याच्या एका लिनियर स्क्वेअर इंच मध्ये किती होल्स आहेत, त्याच्या एका लिनियर स्क्वेअर इंच मध्ये किती होल्स आहेत याला आपण म्हणतो मेश साईज. एका लिनियर स्क्वेअर इंच मध्ये किती होल्स आहेत याला आपण म्हणतो मेश साईज. आपण गाईडलाईन्स मध्ये जी वापरतो तर ती 40 मेशची इन्सेक्ट नेट वापरतो, 40 मेशची. ठीक आहे. दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे की त्याच्यावरती जी तुम्हाला दिसते ती आहे शेड नेट. जसं मी मागच्या पार्ट मध्ये पण कव्हर केलंय की ही जी शेड नेट आहे, जनरली शेड नेट मध्ये पण शेड नेट हाऊस मध्ये जसे 2 प्रकार आहेत, फ्लॅट टाईप आणि राऊंड टाईप, तसे शेड नेट मध्ये पण 2 प्रकार आपण जनरली वापरतो सध्या रिसेंटली जास्त प्रमाणामध्ये. एक आहे तुमची टेप नेट आणि दुसरी आहे तुमची मोनो नेट. आता टेप नेट काय आणि मोनो नेट काय, तर तुमची टेप सारख्या जाड धाग्याने विणलेला आपण त्याला म्हणतो टेप नेट, आणि मोनो म्हणजे सिंगल केसासारख्या फिलामेंटची धागा त्याला म्हणतो आपण मोनो नेट. ठीक आहे. तर टेप नेट आणि मोनो नेटचा जास्त प्रमाणावरती आपण सध्या वापर केला जातो. त्यातल्या त्या दोघांचा फरक बघितला तर टेप नेटचं आयुष्यमान कमी असतं, मोनो नेटचं आयुष्यमान जास्त असतं. टेप नेट स्वस्त असते, मोनो नेट तुमची महाग असते. टेप नेट आणि मोनो नेट दोन्हीही तुम्ही लागवडीखालील पिकांसाठी वापरू शकता. बरेच वेळेस लोक असं म्हणतात अनुभवावरनं की मोनो नेट नर्सरी पिकांना वापरायला नको, कारण की मोनो नेट मध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त होतं, म्हणजे उष्णता आतमध्ये जास्त वाढते. तर तिथं तुम्ही टेप नेटचा पण वापर करू शकता. म्हणजे आपण पूर्णपणे स्ट्रक्चरची आता डिझाईन बघितली. मेन कॉलम, त्याचे बॉटम कॉर्ड, एल ब्रॅकेट, हॉकी, बरोबर, किंवा त्याला आपण म्हटलं कॉरिडॉर, ऍप्रॉन पेपर, इन्सेक्ट नेट आणि वरची शेडिंग नेट. ही झाली तुमच्या फ्लॅट टाईप शेडनावची रचना. ही झाली तुमच्या फ्लॅट टाईप शेडनावची रचना. आता एखाद्या शेतकऱ्याला जर का फ्लॅट टाईप नेट हाऊस करायचं आहे, हे बघा समोर तुम्हाला पिक्चर दाखवतो मी काय काय फ्लॅट टाईप नेट हाऊसची. मग ही नेट वेगवेगळ्या रंगामध्ये मध्ये पण असते, जशी ही तुम्ही ग्रीन मध्ये बघितली, ही तुमची पांढऱ्या रंगामध्ये आहे, ही तुमची ब्लॅक कलर मध्ये आहे. डिफरंट कलरचे हे वापरू शकता तुम्ही. फक्त एकच आहे की तुम्हाला आतमध्ये क्रॉप कोणतं घ्यायचंय. शक्यतो लोक म्हणतात की ब्लॅक कलरची नेट ऑर्नामेंटल नर्सरी किंवा शोभिवंत झाडांसाठी चांगली असते. ग्रीन कलरच्या नेट मध्ये बरेचसे लोक म्हणतात की भाजीपाला लागवड चांगली होते. व्हाईट कलर मध्ये बरेचसे लोक म्हणतात की सीड प्रोडक्शनला चांगला प्रकार उपयोग असते. हे बघा खाली ऍप्रॉन पेपर आणि वरून त्याला हे जे तिरका पाईप दिसत मला याच्यामध्ये पिक्चर मध्ये बाहेर, तर तो तुमचा हॉकी आहे. आता इथे तुम्हाला एक डबल डोअर एंट्री हाऊस, म्हणजे बरेचसे लोक हे शेड हाऊसला डबल डोअर एंट्री हाऊस पण बसवतात, की आतमध्ये तुम्हाला तुम्ही जे बाहेरच्या वातावरणातून जे आतमध्ये एंट्री करता, तर तुमच्यापासून जे कळत नकळत घडणारे जे इन्फेक्शन आहे तर ते अवॉइड करण्यासाठी आपण हा डबल डोअर एंट्री हाऊस बसवतो. म्हणजे डबल डोअर एंट्री हाऊस याला दुसरं नाव आहे तुमचं अँटी रूम. डबल डोअर एंट्री हाऊस किंवा त्याला दुसरं नाव आहे तुमचं अँटी रूम. याचा उद्देश काय हो डबल डोअर एंट्री हाऊस किंवा अँटी रूमचा उद्देश आहे की बाहेरच्या वातावरणातून आपण जे त्या घरामध्ये प्रवेश करतो, तर तुम्ही या पहिला दरवाजा ओपन केल्यानंतर आतमध्ये एंट्री करायची आणि परत तो पहिला दरवाजा बंद करायचा. आतमध्ये साबणाच्या पाण्यामध्ये वगैरे तुमचे पाय बुडवायचे, धुवायचे, तुमची स्लीपर किंवा चप्पल तिथे काढून ठेवायची, दुसरी स्लीपर किंवा चप्पल घालून तुम्ही मग आतमध्ये एंट्री करू शकता. बरोबर आहे. तर हा मेन उद्देश आहे. आपले बाहेरच्या वातावरणात आलेले जे इन्फेक्शन आहे तर ते त्या बंदिस्त रूम मध्ये हे झालं पाहिजे. आणि ते तुमच्या काटकोनामध्ये हा दरवाजा एंट्री केली की लगेच दुसरा दरवाजा सरळ नाही बघा. परत तुम्ही लेफ्ट साईडला जायचं आणि परत तुम्ही राईट साईडला जायचं. म्हणजे काटकोनामध्ये तो डबल डोअर एंट्री हाऊस, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये नाव आहे अँटी रूम बसवलेला आहे. ठीक आहे. आता हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, जो तुमच्या दृष्टीनं अनुदान मूल्यांकन असेल, त्या एरियाची डिझाईन असेल किंवा ही डिझाईन कशा प्रकारे बनवली जाते याच्या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट तुम्हाला समोर पिक्चर मध्ये दिसतोय बघा. आता हा जो पार्ट आहे हा नक्की पार्ट काय आहे? बरोबर आहे. बरेचसे शेतकरी, अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्या मध्ये या चार्ट वरती पूर्णपणे प्रॉब्लेम किंवा काही अडचणी क्रिएट होतात. बरोबर. समोर तुम्हाला दिसते एक नंबरचा जो टेबल आहे त्याच्यामध्ये मी म्हटले स्ट्रक्चर, स्ट्रक्चर किंवा ज्याला मी साध्या मराठीमध्ये म्हणतो सांगाडा. दुसरं त्याच्यामध्ये मी म्हटलं FTNH 3.25 मीटर. FTNH म्हणजे फ्लॅट टाईप नेट हाऊस किंवा सपाट छताचे शेड नेट हाऊस. FTNH म्हणजे फ्लॅट टाईप नेट हाऊस किंवा सपाट छताचे शेड नेट हाऊस. बरोबर, जे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसते स्क्रीन मध्ये. दुसरं कंसामध्ये मी म्हटले विथ कॉरिडॉर. विथ कॉरिडॉर याचा अर्थ असा आहे की हॉकी सहित फ्लॅट टाईप नेट हाऊस मध्ये जो काही आपण
एरिया काउंट करतो किंवा अंतर जे पकडलं जातं तर ते हॉकी सहित असतं. तर ते अंतर हॉकी सहित असतं. ठीक आहे, म्हणून म्हटलं विथ कॉर्डर. तसंच खाली मी दुसरे उंचीचं मॉडेल दिले 4 मीटरचं. म्हणजे सपाट छताची नेट हाऊस आणि 4 मीटर आणि कंसामध्ये म्हटलं विथ कॉर्डर, हॉकी सहित. गाईडलाईन्स मध्ये तुम्हाला हा जो टेबल दिलेला आहे, तर याचा पहिला जो कॉलम आहे त्याचा तुम्हाला मी अर्थ समजून सांगितला, की सपाट छताचा शेड हाऊस आणि किती मीटर उंची आणि हॉकी सहित असा या पहिल्या कॉलमचा अर्थ होतोय. दुसरा जो पार्ट आहे तो आहे ग्रिड साइज. अत्यंत महत्वाचा पार्ट ग्रिड साइज. ग्रिड साइज याचा अर्थ असा असतो, की रुंदीमधल्या 2 जीआय पाईप मधलं अंतर आणि लांबीमधल्या 2 जीआय पाईप मधलं अंतर. जसं की ज्यावेळी सपाट छताचं शेड हाऊस आपण 3.25 मीटर उंचीचं करतो, त्यावेळी त्याच्यामधलं 6 बाय 6 मीटर म्हटले आपण ग्रिड साइज बरोबर आहे. तर पहिले जे 6 आहे ते आहे रुंदीमधलं अंतर आणि दुसरं जे 6 आहे ते आहे तुमच्या लांबीमधलं अंतर. पहिलं जे 6 आहे ते आहे रुंदीमधलं अंतर आणि दुसरं जे 6 आहे ते आहे लांबीमधलं अंतर. म्हणजे 6 बाय 6 मीटर याचा अर्थ आहे, की रुंदीमध्ये 6-6 मीटरचे गाळे असणार आहेत आणि लांबीमध्ये पण 6-6 मीटरचे गाळे असणार आहेत. आणि त्याला चारही साइडला 2-2 मीटरची हॉकी कॉमन असणार आहे. चारही साइडला 2-2 मीटरची हॉकी कॉमन असणार आहे. याचाच अर्थ काय होतो? जर का अजून एक महत्वाचा पाठ याच्यामध्ये मला सांगायचा आहे, की महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं जर का शेड हाऊस करायचं असेल, कुठल्याही प्रकारचं जर का शेड हाऊस करायचं असेल, तर त्या आणि त्याला सबसिडी पाहिजे असेल, तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी 10 गुंठ्याचंच शेड हाऊस करावं लागतं. 5 गुंठे, 6 गुंठे, 7 गुंठे, 8 गुंठे, 9 गुंठे याला अनुदान नाही. परत मी सांगतोय, महाराष्ट्रामध्ये एखाद्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं शेड हाऊस करायचं असेल सबसिडीमध्ये किंवा अनुदानामध्ये, तर त्या शेतकऱ्याला कमीत कमी 10 गुंठ्यापासूनच त्याची उभारणी करावी लागते. 10 गुंठे म्हणजेच 1000 स्क्वेअर मीटर पासूनच त्याची उभारणी करावी लागते. आपण जनरली याच्यामध्ये जो उल्लेख करतो, तर गुंठ्यामध्ये न उल्लेख करता या संरक्षित शेतीमध्ये आपण स्क्वेअर मीटर या एककाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो. स्क्वेअर मीटर या एककाचा वापर जास्त प्रमाणात करतो. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, की 1012 स्क्वेअर मीटर बरोबर आहे. 1012 स्क्वेअर मीटर आणि पुढे मी म्हटले अंतर 22 बाय 46 मीटर. पुढे मी म्हटलं अंतर 22 बाय 46 मीटर. तर याच्यामधलं पहिलं जे अंतर आहे, हे पहिलं अंतर तुमचं रुंदीचं अंतर असतं. म्हणजे 22 मीटर रुंदी आहे. आणि दुसरं जे अंतर आहे, ते आहे तुमचं 46 मीटर. तर दुसरं अंतर आहे तुमचं लांबीचं असतं. म्हणजे 46 मीटर लांबी आहे. याचाच अर्थ 22 मीटर रुंदी इंटू 46 मीटर लांबीचं जर का तुम्ही 3.25 मीटरचं सपाट छताचं शेड हाऊस करत असाल, तर ते बनतं तुमचं 1012 स्क्वेअर मीटर. आता परत तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, की कमीत कमी 10 गुंठे म्हणजे मी 1000 स्क्वेअर मीटर म्हटलं. मग गव्हर्नमेंट अनुदान देताना 1000 स्क्वेअर मीटरलाच देणार का? या वरच्या 12 स्क्वेअर मीटरला देईल किंवा न देईल? तर या वरच्या 12 स्क्वेअर मीटरला पण तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान देतं. असं नाही की 10 गुंठे म्हणजे फक्त 1000 स्क्वेअर मीटर शासनाने तिथं पकडलेलं आहे. वरचे 12 स्क्वेअर मीटर हा तुमच्या डिझाईनचा किंवा ग्रिडचा पार्ट आहे. वरचे जे तुम्हाला जे 12 स्क्वेअर मीटर आलेले आहे, तर हे तुमचा डिझाईनचा किंवा ग्रिडचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला त्या वरच्या 12 स्क्वेअर मीटरला पण गव्हर्नमेंट याच्यामध्ये तुम्हाला अनुदान प्रोव्हाईड करतं. म्हणजेच पहिला जो टेबल आहे तो झाला, दुसरा ग्रिड साइज झाला, तिसरा एरिया झाला, चौथा ग्रिड साइज एरिया झाला, पाचवा आपलं मॉडेल झालं म्हणजे किती बाय किती मीटर करायचं. सहावा जो कॉलम आहे तो अत्यंत महत्वाचा पार्ट जो तुम्हाला पिवळ्या रंगामध्ये दिसतोय. स्ट्रक्चर अँड इरेक्शन म्हणजे काय? तुम्हाला टेबलमध्ये दिसते बघा. 475, 400, 381, 366 बरोबर आहे. 592, 542, 515, 499 तर ही जी तुम्हाला ज्या संख्या दिसतात 475, 400 तर हे आहे पर स्क्वेअर मीटरचा रेट. एका स्क्वेअर मीटरचा तो रेट दिलाय आणि हा जो रेट आहे, हा रेट सांगाडा व त्याच्या उभारणी याचा रेट आहे. हा जो रेट आहे, तर तो तुमचा सांगाडा व त्याच्या उभारणीचा रेट आहे. जसं की समजा 10 गुंठ्याचं तुम्ही म्हटलं की मला 3.25 मीटरचं सपाट छताचं शेड हाऊस करायचे 10 गुंठ्याचं. तर 10 गुंठे म्हणजे आपण आता बघितलं की 22 बाय 46 म्हणजे 1012 स्क्वेअर मीटर आलं. तर 1012
इंटू तुम्ही 475 करायचं. 1012 आणि 475चा जो गुणाकार येईल तर तो येईल तुमचा 10 गुंठ्याचा रेट येईल. 1012 इंटू 475 केलं तर तुम्ही म्हणजे तो त्याची जी रक्कम आहे तर ती रक्कम किती येते 1012 इंटू 475 तर ती रक्कम येते तुमची 4,80,700. ती रक्कम तुमची ती 4,80,700. म्हणजेच सपाट छताचं नेट हाऊस जर का तुम्हाला 10 गुंठ्याचं 3.25 मीटरचं करायचं असेल तर तुम्हाला 4,80,700 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे आणि त्याच्या 50% तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं म्हणजे त्याला 2 न तुम्हाला भागायचंय तर 2,40,350 रुपये. याच्यापेक्षा 1 रुपया कमी पण नाही आणि 1 रुपया जास्त पण नाही. 2,40,350 रुपये तुम्हाला 10 गुंठ्याच्या 3.25 मीटरच्या फ्लॅट टेप नेट हाऊसला गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करतं फक्त सांगाड्याच्या उभारणीला. पण तुम्ही म्हटलं की मला त्याच्यामध्ये ड्रिप पण टाकायचं म्हणजे इरिगेशन सिस्टीम पण टाकायची तर त्याच्यामध्ये परत तुम्हाला शासन 120 रुपये देतं इरिगेशन सिस्टीमला. म्हणजेच 475 अधिक 120 केलं तुम्ही तर ते किती होतंय 595 रुपये. बरोबर आहे 595 रुपये. तर आता हे जे 595 रुपये आले तर त्यांनी परत तुमच्या 1012 ला मल्टिप्लाय करायचं. 1012 इंटू 595 जर का तुम्ही केलं तर ते येते 6,02,140. म्हणजे ड्रिप सहित जर का तुम्हाला 3.25 मीटरचा फ्लॅट टाईपचं स्ट्रक्चर करायचंय तर त्याचं किती होतंय 6,02,140 आणि त्याला सबसिडी किती मिळणार आहे गव्हर्नमेंटची तुम्हाला तर त्याला 2 न भागितल्यानंतर 3,01,070 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. म्हणजे 3.25 मीटरचं एक उदाहरण घेऊन तुम्हाला मी याच्यासाठी सांगितलंय की जेणेकरून तुम्ही बाकीच्या उदाहरणासोबत तुम्हाला गव्हर्नमेंट किती रुपये अनुदान देणार हे तुम्ही काउंट करू शकता. आणि परत ह्याच्यामध्ये जे तुम्हाला ड्रिपचं जे सांगितलं 120 रुपये जे तुम्हाला ड्रिपचं दिले बघा समोर तर त्या 120 मध्ये ऍक्च्युली 3 गोष्टी असतात. 120 चा जो रेट आहे तर याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक असतं तुमचं कंट्रोल हेड, दुसरे असते ड्रिप सिस्टीम आणि तिसरं असते फॉगिंग सिस्टीम. आता कंट्रोल हेड काय, ड्रिप काय, फॉगिंग काय हा अजून खूप मोठा विषय आहे. परंतु 120 मध्ये 20 रुपये ड्रिपला किंमत पकडली असते 20 रुपये पर स्क्वेअर मीटरला, 25 रुपये फॉगिंग सिस्टीमला किंवा फॉगरला पकडले असते आणि उरलेले 75 रुपये म्हणजे कंट्रोल हेड या घटकासाठी पकडलेले असतात अनुदानामध्ये. ठीक आहे. हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. 475 अधिक 120 म्हणजेच 595 रुपयाचं तुम्हाला सांगाडा व इरिगेशन सिस्टीम साठी गव्हर्नमेंट खर्च पकडते आणि त्याच्या 50% तुम्हाला अनुदान प्रोव्हाइड करत असतं. आता समजा हे 595 दिले आणि तुमचं जर का समजा डोंगराळ भागामध्ये क्षेत्र असेल तुमचं जर का समजा डोंगराळ अधिसूचित प्रदेशामध्ये क्षेत्र असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट 15% ऍडिशनल अनुदान देतं. 15% ऍडिशनल अनुदान देतं म्हणजेच काय 595च्या 15% तुम्हाला ऍडिशनल अनुदान मिळणार डोंगराळ भागासाठी ते होतं जवळपास 684 रुपये. म्हणजेच 589 रुपये जवळपास तुम्हाला पर स्क्वेअर मीटरला डोंगराळ अधिसूचित प्रदेशामध्ये अनुदान जास्तीचं दिलं जातं. ठीक आहे. हे आपण बघितलं मॉडेल, स्ट्रक्चर आणि अनुदान मूल्यांकन. तत्पूर्वी अजून एक महत्वाचा पाठ सांगायचा राहिला तो म्हणजे डिझाईन. आता समोर जे तुम्हाला दिसते 22 बाय 46 मीटर जे तुम्हाला मी सांगितलं 22 मीटर रुंदी आणि 46 मीटर लांबी. तर 22 मीटर रुंदी आणि 46 मीटर लांबीची डिझाईन कशी पडते? बरोबर आहे. हे बऱ्याच वेळेस तुम्हाला कारण तुमचं प्रत्येकाचं क्षेत्र 22 मीटर रुंदी आणि 46 मीटर लांबीमध्ये नसतं. अशा वेळी तुम्हाला अधिकाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना तुम्हाला तुमच्या स्वतःची डिझाईन काढावी लागते. तुम्हाला तुमच्या स्वतःची डिझाईन काढावी लागते. जर का तुम्हाला ग्रिड साईज माहित असेल तर तुम्ही तिथं तुमच्या स्वतःची डिझाईन काढू शकता. म्हणजे शेताची डिझाईन काढू शकता. आता 22 मीटर बाय 46 मीटरची डिझाईन कशी पडते? 22 मीटर रुंदीचं अंतर आहे. तर 2 मीटर तुमचं एका साईडला गेलं हॉकीचं आणि 2 मीटर दुसऱ्या साईडला गेलं हॉकीचं म्हणजेच 22 मीटर मधून 2-2 मीटर ज्यावेळेस जातात त्यावेळी उरले किती तुमचे 18 मीटर. मग 18 मीटर मध्ये जर का तुमची ग्रिड साईज 6 बाय 6 मीटर आहे तर 18 मीटर मध्ये 6-6 मीटरचे 3 गाळे पडतात. 6 त्रिक 18 म्हणजेच 22 मीटरची डिझाईन कशी झाली हो? 2 मीटर, 6 मीटर, 6 मीटर, 6 मीटर आणि 2 मीटर. परत तुम्हाला मी त्याचं पिक्चर दाखवतो. पुढं 46 मीटर रुंदी आहे. तर 46 मीटर रुंदीची डिझाईन कशी पडेल? त्याला पण दोन्ही साईडला तुमची 2-2 मीटरला हॉकी गेली. म्हणजे 2 मीटर एका साईडला गेले 2 मीटर दुसऱ्या उरले किती 42 मीटर. मग 42 मीटर मध्ये 6-6 मीटरचे 7 गाळे पडतात. 6-7 42. ठीक आहे. 22 मीटर मध्ये 6-6 मीटरचे 3 गाळे पडले. दोन्ही साईडला 2-2 मीटर हॉकी गेली म्हणजे 22 मीटर झालं. 46 मीटर मध्ये 6-6 मीटरचे 7 गाळे पडले. 6-7 42 आणि 2-2 मीटरचे हॉकी अशी म्हणते 46 मीटर बनतात. म्हणजे
पिक्चर मध्ये तुम्हाला मी दाखवतो एक डिझाईन. ओके, इथे तुम्हाला दिसतंय 22 मीटर तुम्हाला वरती रुंदीचं अंतर आहे. याच्यामध्ये डाव्या साईडला तुम्हाला इकडे 2 मीटरला हॉकीचं अंतर सोडलेलं दिसते. उजव्या साईडला परत तुम्हाला 2 मीटर हॉकीचं अंतर सोडलेलं दिसते आणि मध्ये तुमचे 6-6 मीटरचे 3 गाळे आहेत. 1, 2 आणि 3. बरोबर आहे. आणि लांबीमध्ये परत तुमचं 2-2 मीटर गेलं हॉकीला आणि मध्ये 6-6 मीटरचे 7 गाळे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. बरोबर आहे. अशा प्रकारे तुमची डिझाईन पडते. समजा जर का तुमचं लांबीला किंवा रुंदीला तुमचे 6-6 मीटरचे 3 गाळे बसत नसले, 6-6 मीटरचे 2च गाळे बसतात आणि दोन्ही साईडला हॉकी, तर तुम्ही तशी पण डिझाईन टाकू शकता. रुंदीला तुमची 6-6 मीटरची जर का डिझाईन बसत नसेल, 2च गाळे बसत असतील, तर तुम्ही तशी पण तिथं डिझाईन टाकू शकता. तुम्ही तिथं तशी पण डिझाईन टाकू शकता. म्हणजे 6-6 मीटरचे 2च गाळे काउंट करून तुम्ही उरलेले लांबीच्या दिशेने तिथं 6-6 मीटरचे गाळे वाढवू शकता. फक्त एकच घ्यायचं आपल्याला इथं, की आपल्याला ग्रीड साईज बदलली गेली नाही पाहिजे. बघा, हे वाक्य माझं अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्यावेळी आपण आपलं क्षेत्र शासनाने मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलेल्या आराखड्यानुसार किंवा ग्रीड साईज नुसार नसते, अशा वेळी आपल्याला आपल्या स्वतःची डिझाईन किंवा आराखडा टाकणं अत्यंत गरजेचं असतं. ही डिझाईन किंवा हा आराखडा आपण आपल्या शेतामध्ये टाकत असताना, ही डिझाईन किंवा हा आराखडा आपण आपल्या शेतामध्ये टाकत असताना तुम्हाला शासनाने मार्गदर्शक सूचनेमध्ये दिलेली जी ग्रीड साईज आहे 6 बाय 6 मीटर, ही कुठेही डिस्टर्ब न करता तुम्ही तुमच्या शेतामध्ये डिझाईन टाकू शकता. तुम्ही तुमच्या शेतामध्ये डिझाईन टाकू शकता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेतल्या ग्रीड साईजला धोका न पोहोचवता. मग इथं तुमच्या रुंदीमध्ये 2-6 मीटरचे गाळे होतील आणि लांबीमध्ये तुमचे 6-6 मीटरचे मे बी गाळे जास्त वाढतील, की जेणेकरून तुमचं फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, की तुमचं क्षेत्र हे 10 गुंठ्याच्या वरती असेल तरच तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे. जर का 9.5 गुंठे भरलं किंवा 950 स्क्वेअर मीटर भरलं, 900 स्क्वेअर मीटर भरलं, तर मात्र तुम्हाला तिथं अनुदान दिलं जाणार नाही. हा एक याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. म्हणजे 22 मीटर मध्ये तुम्हाला मी कळलं, की 6-6 मीटरची देणार. आता खाली 40 बाय 52 चे कसे पडणार? त्याच्यामध्ये 6-6 मीटरचे 6 गाळे पडतील. 6-6 36 आणि 2-2 मीटर म्हणजे 40 मीटर झाले तुमचं रुंदीला. 52 मीटर मध्ये 6-6 मीटरचे किती गाळे पडतील? 6-8 48 आणि 2-2 मीटर हॉकी. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही दोन्हीची डिझाईन टाकू शकता. फक्त 3.25 मीटरची डिझाईन तुम्हाला समजली. 3.25 मीटर मध्येच 6 बाय 6 मीटरचा ग्रीड साईज आहे. ज्यावेळी तुमची उंची 1 मीटरनं वाढते, ज्यावेळी आपली उंची 1 मीटरनं वाढते, उंची 1 मीटरनं वाढल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तिथं हाईट ज्यावेळी 1 मीटर ज्यावेळी वाढले, त्यावेळी तुम्हाला तिथं काय करायचंय, तिथं तुम्हाला 4 बाय 6 मीटरची ग्रीड साईज घ्यायची. 4 बाय 6 मीटरची ग्रीड साईज घेतल्यामुळे काय होतं, 4 मीटर तुमची रुंदीला डिझाईन पडणार आहे आणि 6 मीटर तुमची लांबीला ग्रीड साईज पडणार आहे. आता इथं बघा, की 4 मीटरचे फ्लॅट टाईप घेतले कंसामध्ये विथ कॉर्ड दिले, म्हणजे त्याच्यामध्ये हॉकीचं पण अंतर आपण पकडणार आहे. आता 4 मीटर बाय 6 मीटर जे आहे आणि 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे, ज्यावेळी तुम्हाला 10 गुंठ्याचं सपाट छताचं शिनावस करायचं आहे, अशा वेळी तुम्हाला 20 बाय 52 20 मीटर रुंदी आणि 52 मीटर लांबीचं तुम्हाला डिझाईन करायचे आहे. 20 बाय 52 मीटरची तुम्हाला तिथं डिझाईन करायची आहे. 20 बाय 52 मीटर. 20 मीटर रुंदी, 52 मीटर लांबी. परंतु इथे ग्रीड साईज बदलली. इथं 6 बाय 6 मीटर नाहीये. इथं तुम्हाला 4 बाय 6 मीटरचीच ग्रीड साईज आहे. म्हणजे 4 मीटरची तुम्हाला रुंदीमध्ये ग्रीड साईज. रुंदी किती? 20 मीटर. मग 20 मीटर मध्ये 4-4 मीटरचे किती गाळे पडतील हो? 4 चोक 16 आणि त्याला 2-2 मीटर हॉकी, म्हणजे तुमची 20 मीटरची डिझाईन पडली. म्हणजेच 20 मीटरची तुमची डिझाईन कशी झाली? 2 मीटर, 4 मीटर, 4 मीटर, 4 मीटर, 4 मीटर, 4-4 मीटरची 4 गाळे आणि परत 2 मीटर. हे झाले तुमची 20 मीटर. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे जरी गेला आणि शासन तुम्हाला अनुदान देत असेल, तर ही ग्रीड साईज बदलत नाही. ही ग्रीड साईज बदलत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटलं की नाही मी 4 मीटर नाही घेत, मी तिथं 8 मीटर घेतो, 5 मीटर घेतो. असं तुम्ही तुमच्या मनाने किंवा असं ठरवू शकत नाही. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेतल्या ग्रीड साईजला डिस्टर्ब न करता तुम्ही डिझाईन बदलू शकता, मात्र ग्रीड साईज बदलू शकत. बघा, मी परत सांगतोय. तुम्ही ग्रीड साईज बदलू शकत नाही. तुम्ही तिथं
डिझाईन आराखडा बदलू शकतो. 52 मीटर मध्ये कसं पडेल हो? 6×8 = 48 आणि 2-2 मीटर ओके. 52 मीटर 20/52 मीटर. म्हणजे जिथं 4/6 मीटरचा गाळा टाकायचा आहे, 4 मीटर हाईटला आणि 3.25 मीटर हाईटला तुम्हाला 6/6 मीटरचा गाळा टाकायचा. याच्यामध्ये मला वाटतंय बऱ्यापैकी तुमच्या आता डाउट्स क्लिअर झाले असतील या ग्रिड साइजच्या याच्यामध्ये. ठीक आहे. जे दर्शक आपले Facebook वरनं किंवा YouTube वरनं किंवा Twitter वरनं लाईव्ह जॉइन आहे, तर त्यांचे काही आपले प्रश्न असतील तुम्ही, तर कृपया आपले प्रश्न हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. जे दर्शक आपले Facebook, Twitter याच्यावरनं जॉइन आहेत लाईव्ह किंवा YouTube वरनं, तर त्यांनी आपले प्रश्न कृपया कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता, की जेणेकरून कार्यक्रमाच्या शेवटी तुमचे प्रश्न आम्ही घेऊ शकतो. ठीक आहे. आपले पण काही प्रश्न असतील तर मीनवाईल तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवू शकता आत्ता पण, की जेणेकरून तुमचे प्रश्न आपण त्यावेळी मी विचारू शकतो. ठीक आहे. हा झाला ग्रिड साइजचा पार्ट, अत्यंत महत्त्वाचा पार्ट. हे जे मी तुम्हाला जे आता पुढे जे नॉर्म्स दिलेत, तर हे आत्ताचे अंतिम नॉर्म्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ₹1 ना कमी ना ₹1 जास्त अनुदान मिळणार आहे. हे सध्याचे रिसेंट कॉस्ट नॉर्म्स आहेत. जे मागच्या महिन्यामध्ये जे गव्हर्नमेंटने गाईडलाईन्स रिवाईज केल्या, मार्गदर्शक सूचना बदलल्या, तर याच्यानुसारचे हे तुम्हाला मार्गदर्शक सूचनेतील अपडेट केलेले नॉर्म्स दिलेले आहेत. ड्रिपला किती खर्च येणार आहे, स्ट्रक्चरला किती खर्च येणार आहे, टोटल खर्च किती येणार आहे आणि त्याला तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे, तर याच्यामधले हे अपडेट कॉस्ट नॉर्म्स आहेत. याच्यानुसार तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सबसिडी प्रोव्हाइड केली जाणार आहे. ठीक आहे. हा चार्ट मी तुम्हाला दिलेलाच आहे. ठीक आहे. आता जसं मी म्हटलं, की तुम्हाला जे फ्लॅट टाइप नेट हाऊस करायचं आहे, ज्यावेळी तुम्हाला असं फ्लॅट टाइप नेट हाऊस करायचं आहे. आता एक कोणाचा चॅट बॉक्समध्ये प्रश्न आलाय, की याची नाव नोंदणी कोणाकडे असते किंवा कशी करायची पण माहिती द्या सर. नाव नोंदणी मला म्हणजे मला एक्झॅक्ट कळलेलं नाही, की नाव नोंदणी म्हणजे काय करायचं असेल तर. बरोबर आहे. एक-एक प्रश्न मी घेतो शेवटी. नाव नोंदणीवाल्याने परत रिपीट टाकावा प्रश्न म्हणजे मला ऍक्च्युअली तो काम आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, की शेडनर जेव्हा तुम्हाला करायचं असेल, की जागेची निवड आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितली होती. परंतु मागच्या वेळी थोडासा नेटवर्क इश्यू असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये करता आल्यात. तर एकतर जागा निवडताना मी नेहमी सांगत असतो, की कृषी सहाय्यकाची जबाबदारी असते. स्थळ पाणी प्राप्त अहवाल. तर याच्यामध्ये तुम्हाला जागेची निवड करताना 3 बेसिक गोष्टी असतात. जागा सपाट असली पाहिजे, आजूबाजूला उंच झाडं नसली पाहिजेत आणि जागेच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेलेली नसली पाहिजे. बरोबर आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. तुमचा तो 3 मीटरचा जो परिसर आहे स्ट्रक्चरचा, तर त्याच्या तिथं तुम्हाला हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली असली पाहिजे. मग बाकीचं तिथं इलेक्ट्रिसिटीची सोय पाहिजे, भरपूर सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, जमीन सपाट पाहिजे, मार्केट जवळ पाहिजे, रोड ॲक्सेस पाहिजे. या तर तुमच्या बेसिक गोष्टी तिथं आहेत. हां. माती जरी चांगली नसेल तरी तुम्ही तिथं माती बाहेर आणून टाकू शकता. आता तांत्रिक निकष जेव्हा आपण फ्लॅट टाइप नेटवर्कच्या बाबतीमध्ये करतो, तर तिथं तुम्हाला एक जे सुरुवातीला नेहमी असतं, की शेड नावची उभारणी नेहमी 3 टप्प्यामध्ये केली जाते. पहिला जो टप्पा असतो तो असतो फाउंडेशन किंवा ज्याला आपण म्हणतो पाया. दुसरा जो असतो, तो असतो इरेक्शन ऑफ जी-आय पाईप किंवा त्याला आपण म्हणतो सांगाड्याची उभारणी आणि तिसरा जो टप्पा असतो तो म्हणजे कव्हरिंग मटेरियलचं फिटिंग. कव्हरिंग मटेरियल फिटिंग. या 3 टप्प्यामध्ये नेहमी शेडनेट गृहाची उभारणी केली जाते. आता पहिला जो टप्पा आहे पाया किंवा फाउंडेशन, तर शेडनेट गृहासाठी जो तुम्ही पाया खोदणार आहे, तर तो पाया तुमचा जमिनीलगतचा व्यास तुमचा 0.30 मीटर, तळाचा व्यास तुमचा 0.37 मीटर आणि खोली साधारणतः तुमची 0.75 मीटर. या खोलीचा तुम्हाला शेडनेट गृहासाठी खड्डा खोदायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जी-आय पाईप टाकायचा आहे, पाईप फाउंडेशन पाईप. हां. आता त्याच्यामध्ये एक तुम्हाला होल पास टाकावा लागतो 8 एम-एम जाडीचा. होल पास की जेणेकरून तो तुमचा जो सांगाड्याचा जो पाया आहे किंवा फाउंडेशन पाईप आहे तो तुमचा इकडं-तिकडं हलला गेला नाही पाहिजे. मग तुम्ही त्याच्यामध्ये एका 4/60 प्रमाणात तुम्ही सिमेंट वाळू खडीचं चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून तो तुमचा फाउंडेशनसाठी बनवलेला खड्डा पॅक करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी शेडनुग्रह बनवत असता, तर मगाशी ज्यावेळी तुम्हाला मी म्हटलेलं, की तुम्हाला 120 जीएसएमचं तुम्ही जिओ फॅब्रिक फिल्म किंवा एप्रॉन पेपरचा तुम्ही वापर करू शकता. 120 जीएसएम म्हणजे काय? की तो जो एप्रॉन पेपर तो आपण चारी साइडला जो बसवला होता मगाशी बघितलं, तर त्याचं 1 बाय 1 मीटरच्या तुकड्याचं वजन केलं तर ते साधारणतः 120 ग्रॅम पर स्क्वेअर मीटर भरलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं एप्रॉन पेपरची पण टेस्टिंग करू शकता. आता हे थोडेसे वेगवेगळे दिलेत, की कुठलाच पाईप वेल्डिंग नसला पाहिजे. जमिनीला तुमच्या 1 ते 2% स्लोप असला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही जे जी-आय पाईप वापरणार आहे, तर त्या जी-आय पाईपवरती 50 मायक्रॉनचं थिक गॅल्व्हनायझिंग केलं पाहिजे, की जेणेकरून त्याला रस्टिंग किंवा गंज पावसामध्ये पकडला गेला नाही पाहिजे, अशा प्रकारे. ठीक आहे. फाउंडेशन आता जे जी-आय पाईपचं तुम्ही ज्यावेळी 3.25 मीटरचं ज्यावेळी स्ट्रक्चर बनवता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली 13 गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या जातात. एक म्हणजे तुमचा
होल पास जे तुम्हाला म्हटलं की फाउंडेशन पाईप तुम्ही जमिनीमध्ये जेव्हा टाकता तर त्याला खाली 8 जाडीचं तुम्हाला होल पास टाकावा लागतो जेणेकरून तो फाउंडेशनचा पाईप तुमचा इकडे तिकडे सरकू नये किंवा हलू नये म्हणून. नंतर तुमचा मेन कॉलमचं जे तुमचं फाउंडेशन आहे 3.25 मीटरचं, तर ते साधारणतः तुमचं 42.4 चं असतं आणि त्याची जी थिकनेस आहे तर ते तुमचा 2.6 असतो. जे मिडलला तुम्ही जे परत फाउंडेशन टाकता तर ते 33.7 चं असतं आणि त्याची थिकनेस 2.6 ची असते. परत तुमचा जो मेन कॉलम असतो, आतमध्ये जे आपण मेन कॉलम जे आपलं आतमध्ये टाकलं असतो, तर तो तुमचा 48 चा असतो जवळपास. मिडल कॉलम तुमचा पेरिफेरचा 42 चा असतो. ट्रस, पर्लिन, मेन कॉर्डर, मिडल कॉर्डर, डोर हे वेगवेगळे पार्ट आहेत. म्हणजेच याच्यामध्ये जो आपण जीआय पाईपचा वापर करणार आहे, तर त्या प्रत्येक पाईपची जाडी जवळपास 2.6 आणि 2.9 मध्ये 2.6 आणि 2.9 मधलेच तुम्हाला थिकनेस वाले जीआय पाईप याच्यामध्ये वापरावे लागतात. आता बऱ्याच वेळेस या स्ट्रक्चरमध्ये बऱ्याच वेळेस लोकांचे प्रश्न असतात, की 42 चा जो पाईप दिलेला आहे आपला, बरोबर आहे? आणि 48 चा जो तुमचा पाईप दिलेला आहे, कॉलमचा आणि फाउंडेशनचा. फाउंडेशन 2 नंबरचा जो सीरियल नंबर 2 आणि सीरियल नंबर जो तुमचा 4 आहे. मेन कॉलम आणि फाउंडेशन फॉर मेन कॉलम, तर तो एकमेकांमध्ये बसत नाही. अशा बरेचसे ग्राउंड लेव्हलला कंपनीवाल्यांचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. तर इथे तुम्हाला खाली टिप म्हटली बघा. 42 आणि 48 चा हा जो पाईप आहे, तर त्याची जोडणी तुम्हाला क्रिम्पिंग करून करण्यात यावी. म्हणजे तो जेणेकरून तुम्हाला तो थोडासा क्रिम्पिंग करावा लागेल 42 चा पाईप, तेव्हा तो तुमचा याच्यामध्ये बसेल 48 ठीक आहे. आणि याला खाली 14 नंबरला म्हटले, की 2 वाईड पेरिफेरी चारही बाजूला वापरले. म्हणजेच काय, चारही बाजूला तुम्हाला 2 मीटरची हॉकी किंवा कॉर्डर हे कंपल्सरी आपण या 3.25 मीटरच्या फ्लॅट टाईप नेटवर्क्समध्ये वापरत असतो. ठीक आहे. हे 3.25 मीटरची जी स्पेसिफिकेशन झाली, तर जेव्हा तुमचं 4 मीटरचं बनतं उंचीचं, तर तिथं तुम्हाला बघा, इथे तुम्हाला पण 8 चा होल पास टाकायचा आहे. 48 चा तुमचा फाउंडेशन आहे. मिडल कॉलमचं फाउंडेशन 42 चा आहे. फक्त इथे मेन कॉलम तुमचा 60 चा आहे बघा, इथं बदललाय. मेन कॉलम तुमचा 60 चा आहे, की जो तिथं तुमचा 48 चा होता 3.25 मीटरमध्ये. मिडल कॉलम तुमचा 48 चा आहे. ट्रस, पर्लिन, बाकीचे 42 आणि याच्यामध्ये पण सर्व वापरले गेणाऱ्या पाईपची जाडी ही तुमची 2.6 आणि 2.9 आहे. मेजॉरिटी जिथं आपल्याला कंपनीवाल्यांकडून फसण्याचा चान्स असतो तो म्हणजे जीआय पाईप मध्ये किंवा गॅल्व्हनाइज्ड आयर्न पाईप मध्ये, की जिथं 2 गोष्टी बेसिक महत्वाच्या असतात. एक म्हणजे त्या पाईपच्या ओडी इन द सेन्स आउटसाइड डायमीटर किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हटलं होतं इनर जाडी, थिकनेस किंवा इनर जाडी, या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला फसवलं जातं मेजॉरिटी. या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला तिथे शक्यतो फसवलं जातं 2.6 आणि म्हणजे जाडीमध्ये आणि उडीमध्ये. आणि याला पण तुम्हाला चारही साइडला हॉकी कंपल्सरी असते. ठीक आहे. मग याच्यामध्ये जे आतमध्ये गोष्टी वापरल्या जातात, शेड नेट वापरलं जातं, मोनोनेट, टेप नेट, इन्सेक नेट वापरली जाते, एप्रॉन पेपर वापरला जातो, अॅल्युमिनियम प्रोफाइल अत्यंत महत्वाचा पार्ट, अॅल्युमिनियम प्रोफाइल वापरायचं. म्हणजे ते शेड नेट त्या जीआय पाईपला कशाच्या सहाय्याने चिटकवायचं, तर त्या अॅल्युमिनियम प्रोफाइलला दोन्ही साइडला खाचा असतात आणि त्या खाचीमध्ये ते कापड शेड नेट ओढलं जातं आणि त्याला स्प्रिंगच्या सहाय्याने, ज्याला आपण म्हणतो लॉकिंग स्प्रिंग जी असते 2.3 जाडीची, तर तिच्या सहाय्याने ती स्प्रिंग तुमची झिंक कोटिंग किंवा प्लास्टिक कोटेड किंवा पावडर कोटेड केलं की जेणेकरून तिथं पण रस्टिंग होत नाही. ठीक आहे. स्क्रूज वापरले जातात, त्याला आपण प्रोफाइल स्क्रू म्हणतो. क्लॅम्प्स वापरले जातात, नट बोल्ट असतात, डोअर्स असतात. 2 बाय 1 मीटरचा तुमच्या त्याच्यामध्ये एफ-आर-पी डोअर वापरला जातो. फायबर रेन्फोर्स्ड प्लास्टिक डोअर 2 मीटर बाय 1 मीटरचा याच्यामध्ये एफ-आर-पी डोअर वापरला जातो. 2 मीटर बाय 1 मीटरचा एफ-आर-पी डोअर युव्ही स्टॅबिलाइज्ड असतो, की जेणेकरून वातावरणाचा सूर्यप्रकाश त्याच्यावर काही परिणाम होत नाही, तो लवकर कुजत नाही. फायबर रेन्फोर्स्ड प्लास्टिक डोअर. ठीक आहे. आता कधी-कधी शेतकरी विचारतात, मी कुठल्या रंगाची शेड नेट टाकू किंवा कुठलं मटेरियल वापरू? ह्याच्यापैकी कुठल्या रंगाची शेड नेट त्या फ्लॅट टाईपला टाकायची? तर हे त्या शेतकऱ्यावरती आपण ऑप्शन, म्हणजे आम्ही बंधनकारक टाकलं नाही मार्गदर्शक सूचनेमध्ये त्या शेतकऱ्याला, की तू याच रंगाचं कापड टाक किंवा तू याच रंगाची हे कर, बरोबर आहे. हे आपण त्या शेतकऱ्यावरती बंधनकारक केलेलं नाही. शेतकऱ्याला स्वतःला आपण दिलंय, की तो शेतकरी त्याच्या चॉईस नुसार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शेडिंग नेट टाकू शकतो. जे शेतकऱ्याला वाटेल तर ती शेड नेट याच्यामध्ये तो शेतकरी टाकू शकतो. मागच्या ह्याच्यामध्ये रिपीट केलं होतं, परत रिपीट करतोय. शेड नेटमध्ये जे आपण मगाशी 2 प्रकार बघितले, टेप नेट आणि मोनो नेट. तर टेप नेटचा गव्हर्नमेंटचा BIS कोड असतो IS 16008 पार्ट फर्स्ट 2016 आणि मोनो नेटचा BIS कोड असतो IS 16008 पार्ट सेकंड 2016. इन्सेक नेटचा BIS कोड असतो IS
16/513/2016 आणि जीआय पाईप वरती प्रत्येक जीआय पाईप वरती कोड असतो IS 1161/2014 आणि पॉलिफिल्मचा कोड असतो IS 1527/2019. म्हणजे ग्रीन हाऊस सिस्टीम मध्ये किंवा संरक्षण क्षेत्रामध्ये या 4 गोष्टींचे BIS कोड अत्यंत महत्वाचे असतात. या 4 गोष्टींचे BIS कोड अत्यंत महत्वाचे असतात. ठीक आहे. आता समजा मला सांगा की तुमचं कोणाचं क्षेत्र हे 1012 स्क्वेअर मीटर नाही भरलं आणि 2000 पण नाही भरलं, पण त्याच्या मधला एरिया आला समजा. म्हणजे क्षेत्र ना तुमचं 1000 स्क्वेअर मीटर आहे आणि ना तुमचं 2000 स्क्वेअर मीटर आहे, पण समजा तुमचं क्षेत्र हे 1200 स्क्वेअर मीटर आहे. समजा 1200 स्क्वेअर मीटर आहे. सॉरी, आपण उदाहरण गाईडलाईन्स मध्ये घेऊ की समजा 1288 स्क्वेअर मीटर आहे. बघा, हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. जर का कोण कृषी अधिकारी जॉईन असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. कारण 1288 स्क्वेअर मीटरला तुम्हाला किती अनुदानासाठी किती रेट पकडायचा हे आपण गाईडलाईन्स मध्ये दिलेलं नाही. 1288 स्क्वेअर मीटर साठी तुम्ही किती पर स्क्वेअर मीटरचा रेट पकडायचा हे आपण गाईडलाईन्स मध्ये दिलेलं नाही. मग 1288 तुम्ही अनुदान कसं काउंट करणार? मग 1288 हा जो एरिया आहे, हा एरिया कशाच्या आणि कशाच्या मध्ये? तर तो 1000 आणि 2000च्या सेंटरला आहे. 1000 आणि 2000च्या सेंटरला आहे 1288. ठीक आहे. मग 1000चा रेट जो तुमचा रेट आहे तर तो आहे तुमचा 475. 2000चा जो तुमचा रेट आहे तो आहे 400. परंतु 1288 म्हणजे तुमचा ऍडिशनल एरिया किती 1000च्या वरती, तर तो आहे 288. आणि इथं तुमचा 475 आणि 400 म्हणजे 1000चा रेट आहे 475 आणि 2000चा रेट आहे 400. तर तुम्हाला सर्वप्रथम या रेट मधला डिफरन्स काढायचा आहे. 475 आणि 400 या रेट मध्ये तुम्हाला तिथं डिफरन्स काढायचा आहे. 475 आणि 400. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलं आपण 1288 फिगर 1000 आणि 2000च्या मध्ये आहे. बरोबर आहे. आता इथं 1000चा रेट 380 दिलाय, परंतु तो जुन्या गाईडलाईन्स मधला होता. बरोबर आहे. इथे तुम्हाला 380 जो आहे रेट तुम्हाला जुन्या गाईडलाईन्स मधला दिला होता. आता तो रेट झाला तुमचा 595 रुपये झालेला आहे इथं. बरोबर आहे. 595 रुपये रेट झाला. आणि जो 2000 रेट 322 आहे तर तो तुमचा तिथं 503 रुपये झालाय. म्हणजेच तुम्हाला अगोदर रेट मधला डिफरन्स काढावा लागेल. 595 वजा 503 म्हणजे किती आला तुमचा 92 रुपये. आणि ऍडिशनल एरिया किती तुमचा 288. म्हणजे जो ऍडिशनल एरिया आहे 1000च्या वरचा 288 इंटू 92 डिवायडेड बाय 1000. ही करून जी तुमची रक्कम येईल तर ती जी आलेली रक्कम आहे ती तुमचा जो मॅक्झिमम रेट आहे 595 त्याच्यातून तुम्हाला वजा करावं लागेल आणि जी रक्कम येईल तर ती तुमचा पर स्क्वेअर मीटरच्या रेटची रक्कम येईल. मग त्या रेटनं तुम्ही त्या 1288 ला मल्टिप्लाय करू शकता. त्या रेटला आपण 1288 ला मल्टिप्लाय करू शकतो जे तुम्हाला समोर दिसते. बरोबर. इरिगेशन सिस्टीमचा जो रेट आहे तर तो तुमचा 280 हा 120 रुपये कॉमन आहे. 120 रुपये जो ड्रिपचा रेट आहे आपला तर त्याच्यामध्ये 20 रुपये इरिगेशन सिस्टीमला किंमत आहे. 25 रुपये तिथे समोर फॉगिंग सिस्टीमची आहे आणि 75 रुपये तुमची कंट्रोल हेडची आहे. अशा प्रकारे तुम्ही अनुदान काउंट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही ऑफ म्हणजे कुठलं हे अनुदान तुम्हाला मी काढण्याची मेथड कुठली सांगितली? जर का आपण गाईडलाईन्स मध्ये दिलेल्या ग्रीड साईज मध्ये तुमचं स्ट्रक्चर बसत नसेल, त्याच्या व्यतिरिक्त जर का तुमचं स्ट्रक्चर होत असेल तर तुम्हाला या फॉर्म्युल्याने तुम्हाला त्याचं अनुदान काउंट करावं लागतं किंवा मूल्यांकन करावं लागतं. ठीक आहे. हे 3.25 मीटरचं दिलं होतं मी थोडीशी ग्रीड साईज की 4x6 मीटरची तुमची ग्रीड साईज असते. ठीक आहे. 4x6 मीटरची ग्रीड साईज असते तर तिथे तुम्हाला वरती आहे तुम्हाला 22 मीटर बाय 46 मीटर. 22 मीटर मध्ये काय केलं आपण 2-2 मीटर हॉकी टाकले आणि मध्ये 4-4 मीटरचे 3.25 मीटरचा आहे. हे आहे 20 बाय 52चं 1040 स्क्वेअर मीटर. 20 मीटर मध्ये 4-4 मीटरची 4 गाड्या टाकल्या आपण. 4 चौक 16 2 मीटर हॉकी 2 मीटर हॉकी 20 मीटर रुंदी झाली. 52 मीटर मध्ये आपण 6-6 मीटरच्या 8 गाड्या टाकल्या. 6-8-48 आणि 2-2 मीटर हॉकी 2-2 हॉकी असे 52 मीटर. 20 बाय 52 1040 स्क्वेअर मीटर तुमचा तो एरिया झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फ्लॅट टेप नेटवर्कचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल, त्याचं अनुदान मूल्यांकन, त्याचं कॅल्क्युलेशन काढू शकता. जसं आपण आता फ्लॅट टेप नेटवर्कचं बघितलं तसंच आपण पुढच्या भागामध्ये आपण राऊंड टाइप नेटवर्कचे मॉडेल, डिझाईन, अनुदान मूल्यांकन याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो.
ठीक आहे. हँड रेस ज्यांनी केलेला आहे अगोदर त्यांच्याकडून आपण प्रश्न घेऊ आणि नंतर मग मी चॅट बॉक्समध्ये आपले काही प्रश्न असतील तर आपण हँड रेस करू शकतो. डॉक्टर खोबरागडे सर तुम्ही बुमाजी टाकळे सर आपण अनम्यूट करू शकता. प्रश्न विचारा. बुमाजी टाकळे. तुमचा प्रश्न विचारा बुमाजी टाकळे. बोला. सर कर्टन्स आपल्याला काढता येण्यासाठी नेहमी काढता येण्यासाठी ती सिस्टीम आपल्याला जर करायचं असेल, पुरवठादाराकडून त्याच्यासाठी काही वेगळा खर्च घेतला जातो का सर? आता हा एक प्रश्न महत्वाचा आहे की ज्यावेळी शेडनेट हाऊस असतं तर त्याला साईडला कर्टन्स म्हणजे जसं आपण पॉलिहाऊसला पडदे असतात ना आपण ते हँडलनं वरती खाली करतो तसं शेडनेट हाऊसमध्ये साईड कर्टन शेडनेट हाऊससाठी साईड कर्टन्स आपण बसवलेले नसतात. परंतु शेतकऱ्याने जर का बाजूला कर्टन्स बसवले तर त्याचा येणारा खर्च हा त्या शेतकऱ्याला त्या सेवा पुरवठादाराला द्यावा लागतो. त्या शेतकऱ्याला सेवा पुरवठादाराला द्यावा लागतो. ठीक आहे. अजून एक प्रश्न YouTube लाईव्ह वरनं जर आधीचे शेडेड असेल तर सबसिडी कशी घ्यावी? नितीन मगर. जर का तुम्ही अगोदरच शेड हाऊस केलेला असेल तर तुम्ही परत अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटला अप्लाय करायचंय आणि गव्हर्नमेंटनं सँक्शन लेटर दिलं तरच मग काम करायचंय. तुम्ही अगोदर तुमच्या स्वतःच्या पैशाने बांधलं आणि नंतर गव्हर्नमेंटला अप्लाय करायचं म्हटलं तर त्या स्टेजला गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देत नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटला अप्लाय केल्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतरच तुम्हाला ते बांधावं लागतं. डॉक्टर खोबरागडे सर आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. सर 40/100चं सर हे झालेलं आहे पण सर मधात विहीर आलेली आहे. तर तर आणि जागा पण चांगली आहे सर पण एकच प्रॉब्लेम आहे तो विहीर आहे. तर काय प्रोसेस करायला लागेल यासाठी? नाही तुम्ही बांधलं गेलंय का तुमचं? नाही सर बांधला गेलं नाही. आपलं पूर्वसंमती भेटली आहे त्यांनी मोका पाणी पण झालेले आहे हा. पण तिथे विहीर आलेली आहे. नाही मग तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी सर ते त्यांनी त्यांचा रिप्लाय आला नाही सर. त्यांना मी सांगितलं ते म्हणते की मी वरिष्ठांना विचारून सांगतो म्हणते. तर मी म्हटलं तुमच्याकडूनच माहिती मिळेल चांगलं होईल. नाही जनरली कसं आहे म्हणजे आपण जसं तुम्ही म्हटलं की चारी साईडला कारण आता जर विहीर आली मग तुम्ही एरिया तो 40/100 म्हणू शकत नाही आम्ही. बरोबर आहे ना? जर त्याच्यामध्ये विहीर येत असेल तर तो एरिया तर 40/100 होऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये तुमचं विहिरीचं क्षेत्रफळ पण त्याच्यातून मायनस होऊ शकतं. ते डिझाईनमध्ये येणार नाही 40/100च्या. हा सर मग काय करता येईल मग त्याच्यामध्ये सर तेच म्हटलं मी. तर आपण थोडं समोर वाढवायचं इकडे वाढवायचं की म्हणजे काय करता येईल त्याच्यामध्ये? विहिरीमध्ये सेंटरलाच येते का कॉर्नर साईडला येते कुठं? कॉर्नर मध्ये येते सर थोडी. मग कॉर्नर येत असले तर तुम्ही विहिरीचा एरिया ड्रॉप करून साईडला घ्या ना स्ट्रक्चर. सर मग ते बाजूला सर थोडे दगड वगैरे आहे. थोडा प्रॉब्लेम आहे सर बाजूला. एक हे 40/100 जागा सर एकदम बढिया आहे आणि उंचीवर आहे नाही थोडी. एकदम बढिया बरोबर आहे. आणि परंतु सपाट नाही. आपण विहीर जर येत असला तर तसं त्याच्यामध्ये रिकमेंडेशन तर नाहीये म्हणजे लिगली सायंटिफिकली. कारण तो तुमच्या त्याच्या आतमध्ये येणार, तुमचा तो याच्यामध्ये एरिया मायनस करावा लागणार. अच्छा मग काय काय करता येणार नाही का? मग आपण काही लिहून देऊ शकतो त्यांना काही म्हणजे काय करता येईल? ते पण मी पण त्यांना विचारलं अधिकाऱ्यांना पण ते पण थोडे याच्यामध्ये वरिष्ठांना विचारतात म्हणते. म्हणून म्हटलं म्हणजे काय करता येईल? काय करता येईल का याच्यामध्ये? नाही थोडंसं मी काय करतो आमच्या याच्यामध्ये हा विषय डिस्कसला घेतो कारण तुमचा हा जो विषय आलेला आहे तर असे बरेचसे शेतकऱ्यांचे पण विषय येतात की त्यांचं मध्येच काहीतरी एक असा स्लॉट असतो आणि तो एरियामध्ये येतो आतमध्ये. जनरली अडथळा नसलाच पाहिजे आपल्याला क्लिअर कटली तो 40/100ची सायंटिफिकली डिझाईन पाहिजे आपल्याला ग्रीड साईज पाहिजे. असं मध्ये आपण रिकमेंड करत नाही असं मध्ये विहीर आले किंवा दुसरं काहीतरी तुमचं मध्ये अडथळा आला ना तर तो मग दुसरा पर्याय त्याला काय होऊ शकतो माहिती का तुम्हाला सांगू का? जर का तो कॉर्नरला येत असेल तर तेवढा तो एरिया विहिरीला कट मारून तुम्ही डिझाईन टाकली समजा ग्रीड साईज डिस्टर्ब न करता तर ती चालू शकते. अच्छा तर मग थोडा हा तेवढं म्हणजे जाईल काय सर. करायचं तो जो चौकोन आहे किंवा तो बरोबर बाहेर काढायचा डिझाईन करताना किंवा इरेक्शन करताना आउटसाईडला आणि तो आम्ही अनुदानला किंवा तो काउंट करताना एरियाला कुठे काउंट करणार ऍक्च्युअल जेवढं तुम्ही स्ट्रक्चर इरेक्शन केले तेवढं तुम्हाला काउंट करणार त्याच्यामध्ये एरिया. अच्छा. म्हणजे म्हणजे ज्यावेळी प्रत्येकाचं शेतकऱ्याचं शेड हाऊस बनतं त्यावेळी प्रत्येकाची लांबी आणि रुंदी एकसारखीच असते असं नाही. बरोबर हो. म्हणजे समजा एक लांबी समजा आमची 22 मीटर झालेली रुंदी लांबी तर कधी कधी ती एकाची पुढे जाऊन 40 मीटर पण जाते परत कमी पण होते म्हणजे ऑफसेट डिझाईन मध्ये पण होतं विदाऊट ग्रीड साईज डिस्टर्ब न करता स्ट्रक्चर. अच्छा. तरी तसं नाही विहिरीचा एरिया जर का त्याच्यातून बरोबर बाहेर काढता आला तुम्हाला इरेक्शन करताना तर कठीण तर जाईल सर. तसं पण सर थोडासा एक मग मार्ग ते वापरला. तर मग तो एरिया सर आणखी तिकडे थोडा वाढवला तर समोर तेवढाच एरिया. नाही पण तू विहीर तर आतमध्ये येईल ना.
विहीर आतमध्ये येईल सर, ते प्रॉब्लेम हा, मग तुम्ही त्यापेक्षा विहिरीला जर का आपल्याला कट मारता आला, असं मला म्हणायचं होतं. कठीण जाईल सर ते, म्हणून म्हटलं होतं. नाही, थोडस मला तुम्ही नंतर म्हणजे फोन करून मला एक्झॅक्ट डिझाईन दाखवा, आपण त्याच्यावर बरं चर्चा ठीक करू. आहे सर, ठीक ठीक आहे. आहे सर, ठीक आहे. हा, बरं. हॉकीचे नंतर अंतर कमी करू शकतो काय? सचिन गावडे सर. सचिन गावडे सर, आपल्याला फ्लॅट टाईप नेट असलो हॉकी कंपल्सरी बसवायचीच आहे. जर का तुम्ही फ्लॅट टाईप नेट असलो हॉकी बसवली नाही, तर तुमचं अनुदान त्याला मिळणार नाही. अनुदान तुमचं काढलंच जाणार नाही. ठीक आहे. FPC ला विलास नेवे सर, FPC पण ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकते अनुदानासाठी. फक्त एकच प्रॉब्लेम येतो की FPC मध्ये मग तुम्ही जी जमीन दाखवणार, आम्ही म्हटलो की याच्यामध्ये शेड हाऊस किंवा पॉलिश करताना सातबारा उतारा ते शेतकऱ्याच्या नावावरतीच असला पाहिजे. मग तिथे FPC ला तुम्हाला तिथं तशी जमीन दाखवावी लागेल शेतकरी कंपनीच्या ह्याच्यावर. जर आधीचे शेडचं झालं, कोणते पीक घ्यावं गायत्री पाटील मॅडम? आपण पिकाविषयी नंतर घेणार आहे, पण जनरल तुम्ही भाजीपाला पिकं, फुल पिकं याच्यामध्ये घेऊ शकता, नर्सरीची पिकं घेऊ शकता. कुठली पिकं, कोणती पिकं, आपण ते सगळं पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. शेतीसाठी डायरेक्शन, कृषी सौंदर्याचा प्रश्न आहे. शेतीसाठी डायरेक्शन म्हटलं आपण ह्याची उभारणी आपण दक्षिण उत्तर दिशेमध्ये करत असतो, कारण आपल्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. अनुदान किती आहे आणि अप्लाय केल्यानंतर किती दिवस मंजूर होतोय? अनुदान किती आहे, तर ते आपण युट्यूब लाईव्ह वरनं जो प्रश्न आहे अनुदान किती आहे, तर जे तुम्हाला मी आता जो चार्ट दाखवला, तर त्या एरियानुसार अनुदान बदललं जातं. 10 गुंठे, 20 गुंठे, 30 गुंठे, 40 गुंठे. किती दिवसात मंजूर होते, तर तुम्हाला जे पूर्वसंमती गव्हर्नमेंट देतं, पूर्वसंमती दिल्यानंतर तुम्हाला 3 महिन्याच्या आत काम करावं लागतं आणि तिथून पुढे 3 महिन्याच्या आत तुम्हाला प्रस्ताव सादर केल्यानंतर साधारणतः एक 4 ते 5 महिन्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान प्रोव्हाइड करतं. अनुदान किती असेल तसा पण प्रश्न, तोच उत्तर आहे. लॉंग टर्म आहे. हिंदराव खाडे सर, लॉंग टर्म 40 वर्षासाठी रेंट अग्रीमेंट चालू शकतं का? तर ग्रीन हाऊस मध्ये ज्या शेतकऱ्याला उभारणी करायची, तर 7/12 उतारा त्या शेतकऱ्याच्या नावावर असला पाहिजे. रेंट वरती जमीन या सध्या तरी सेक्टर मध्ये चालत नाहीये. शेरडोची सेल्फ लाईफ किती आहे? गिरडी सर, साधारणतः सांगाड्याची जी लाईफ आहे ती 20 ते 25 वर्ष आहे, जर का शासनाच्या नियमानुसार केलं तर. आणि जे कव्हरिंग मटेरियल, तर ते कव्हरिंग मटेरियल तुम्हाला 3 ते 4 वर्षानंतर रिप्लेस केलं जातं. अनुसूचित जातीसाठी किती अनुदान दिलं जातं व त्यासाठी कुठे प्रश्न दिले जातात? अनुसूचित जातीसाठी सेम अनुदान दिलं जातं, 50%च. अनुसूचित जातीसाठी 75% 90% असं अनुदान नाहीये. अनुसूचित जातीसाठी तुम्हाला 50%च अनुदान आहे. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी ठराविक सीट्स रिझर्व्ह असतात किंवा राखीव असतात. म्हणजे समजा एखाद्या तालुक्याला 10 जागा दिल्या, तर त्याच्यामध्ये समथिंग 3 ते 4 जागा हे अनुसूचित जातीसाठी रिझर्व्ह असतील. ठीक आहे. प्रशिक्षणासाठी जर म्हटलं, तर हे महाराष्ट्र म्हणजे मी ज्या ट्रेनिंग सेंटरला आहे, तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं ऑथोराइज ट्रेनिंग सेंटर आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रम प्रोव्हाइड करू शकतो. विशाल बोतीकर सर, आपला प्रश्न विचारा. विशाल बोतीकर. नमस्ते सर. नमस्ते माझा एक प्रश्न होता सर, की तुमचं नाव सांगा, तुमचा जिल्हा सांगा, कुठून बोलतोय सांगा. मी डॉक्टर विशाल बोतीकर आहे सर. मी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेती आहे माझी. हा सर. हा, बोला सर. आवाज येतोय सर? येतोय सर, येतोय सर. सर, बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतंय की हवेमुळे शेडनेटला म्हणजे डॅमेज जास्त होतो. तर त्या कंडिशन मध्ये मग नंतर गव्हर्नमेंट आपल्याला काही मदत करतं का सर रिपेअरिंग साठी? बघा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मी पहिल्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं की मार्गदर्शक सूचनेमध्ये आपण 2 पत्र दिलेले आहेत. 2 पत्र दिलेत. पहिलं जे पत्र आहे ते आहे हमी पत्र आणि दुसरं जे पत्र आहे ते आहे बंद पत्र. तर त्या हमी पत्रामध्ये डॉक्टर सर आपण एक उल्लेख केलेला आहे हमी पत्रामध्ये, तुम्ही जर का बघितलं, तर हे शेडनेट हाऊस उभारल्यानंतर उद्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळं माझं शेडनेट हाऊसचं किंवा पॉलिहाऊसचं कसल्याही प्रकारे नुकसान झालं, तर मी शासनाकडे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाही. मी शासनाकडे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाही. हे तुम्ही ऑलरेडी हमी पत्रामध्ये भरून देत असता. हे तुम्ही ज्यावेळी शासनाला कुठले प्रपत्र भरून देत असता, तर ते प्रत्येक प्रपत्र हे तुम्ही व्यवस्थित वाचत जावा सर्वजण. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे. आपण जिथं म्हणाल तिथं सह्या मारतो, द्या पत्र, कारण तुम्हाला लाखो रुपये अनुदान मिळणार असतं, त्याच खुशीमध्ये तुम्ही असता. अधिकारी कोणतं पत्र देतात, त्या पत्राचा अर्थ तुम्हाला समजलाय का? पूर्वसंमती पत्रामध्ये काय उल्लेख केलाय? पूर्वसंमती पत्रावरती त्या अधिकाऱ्यांनी जी हवी ती कागदपत्र तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहेत का? या सर्व गोष्टी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून समजून घेणं गरजेचं असतं. हमी पत्रामध्ये आपण क्लिअर कट भरून देत असतो की उद्या कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे माझं शेताचं कसल्याही प्रकारचं नुकसान झालं, तर मी शासनाकडे कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाही. म्हणजेच काय, की ज्यावेळी या शेड हाऊसचं तुम्हाला मी सांगतो,
की तुमचं ज्वारी बाजरीचं नुकसान होतं. किती रुपयामध्ये मी तो नुकसान भरपाई का अंदाजे आपल्याला डॉक्टर सर काय तुम्हाला आयडिया आहे? ज्वारी, बाजरी, गहू याचं जे आपलं नुकसान होतं, तर गव्हर्नमेंट आपल्याला जे सबसिडी प्रोव्हाईड करते, तर अंदाजे किती रुपयामध्ये देते? एनीबडी हेक्टरी काही आयडिया तुम्हाला? हं. हजारामध्ये असते 10,000, 12,000 समथिंग बरोबर आहे. शेडनेट हाऊस उभारणीचा खर्च हा लाखो रुपयामध्ये आहे. लाखो रुपयामध्ये आहे. किती झालं आणि काही जरी झालं तरी गव्हर्नमेंट तेवढं सस्टेन करू शकत नाही त्याच्यामध्ये, की नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आणि तुम्हाला एवढे लाखो रुपये त्याच्यामध्ये हे केलं जाईल. तरी पण एक पंचनामा केला जातो आणि शासकीय नियमानुसार जे काही देय आहे किंवा समसमान न्याय देण्याच्या दृष्टीने शासनास शक्य असेल, तर शासन तिथं तुम्हाला अनुदान देऊ शकतं. परंतु तेवढ्या पटीमध्ये देऊ शकत नाही, की जेवढ्या पटीमध्ये तुमचं नुकसान झालेलं आहे. ते पण शासनाने ठरवलं तर. अदरवाईज तुम्हाला तुमच्याकडून क्लिअर कट हमीपत्रामध्ये भरून घेतलेलं आहे, की आम्ही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मागणार नाही आणि त्याला मला हे आहे. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाला? अजून काही प्रश्न? परेश पटेलांचा प्रश्न आहे. शेडनेटसाठी अप्लाय केल्यानंतर संमतीपत्र किती दिवसात मिळते? लकी ड्रॉ किती दिवसात मिळते? जनरली आता ज्यांनी महाडीबीटी वरती ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेले आहेत, तर त्यांचे लकी ड्रॉ निघायला आता सध्या सुरुवात झालेली आहे. केल्यानंतर साधारणतः तुमचं म्हणजे आता 3 ते 4 महिन्यात निघायला काहीच हरकत नाही. आता मार्चच्या आत तर तुमचे बऱ्यापैकी निघतील. मार्चच्या आत बऱ्यापैकी तुमचे आता लकी ड्रॉ सगळे ज्यांनी अप्लाय केले तर ते सगळे तर मार्चच्या आत तुम्हाला काम पूर्ण करायचंच आहे. ज्यांना काही प्रश्न आहे तर ते तुम्ही डायरेक्टली स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. आपण ती कमांड ओपन केलेली आहे. जे दर्शक आपले Facebook लाईव्ह, YouTube लाईव्ह वर लाईव्ह आहेत, तर ते शेतकरी आपले जे प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आपले काही प्रश्न असतात तुम्ही डायरेक्टली स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारताना तुमचं नाव आणि तुमची ओळख सांगा. शिवाजी बोबडे सर बोला. हा सर, मी परभणीवरून बोलतोय. शिवाजी बोबडे. प्रश्न विचारा. मला नवीन शेडनेट करायचं आहे. हा मग अडचण काय आहे? म्हणजे मी ऑनलाईन तर केलेलं नाहीये आणखी. तुम्हाला आता तुमचं गाव पोखरामध्ये येतं का आहे कशात आहे? आहे ना पोखरा. हा मग तुम्हाला ते पोखराचे सहाय्यक हेल्प करतील ना. पोखरामध्ये असेल तर कारण पोखरामध्ये 75% अनुदान आहे. NHM मध्ये 50% अनुदान आहे. जर पोखरामध्ये गाव असेल तर तुम्ही पोखरामध्येच अप्लाय करा. NHM मध्ये ज्यांचं पोखरामध्ये गाव नाही तर ते NHM मध्ये अप्लाय करू शकतात. NHM मध्ये 50% अनुदान आहे, पोखरामध्ये 75% अनुदान आहे तुम्हाला स्ट्रक्चरसाठी. हा. ठीक आहे. ठीक आहे. कदम सर प्रश्न विचारा. माधव कदम सर. सर शेवटी आपला नंबर द्यावा. ठीक आहे. माझा नंबर आहे 8275371082. हेमंत जगताप. शक्यतो व्हॉट्सअप करा, फोन करण्याचा जास्त प्रयत्न करू नका. 8275371082. चॅट बॉक्स मध्ये पण नंबर टाकलेला आहे. 8275371082. ध्रुव चांडक सर आपला काय प्रश्न आहे? सर नमस्कार सर जी. अमरावतीवरून बोलत होतो सर. चांडक. हॅलो हॅलो. हा बोला सर. बोला सर. चांडक सर बोला. सर मी हरित गृहासाठी ऑफलाईन अर्ज केला होता. कसा केला होता? ऑफलाईन अर्ज केला होता अहिल्याबाई बरं, होळकर हा. साठी. त्याची सबसिडी जुन्या रेट प्रमाणे 3,80,000 रुपये आहे. आता ते नवीन रेट नुसार ते कॉस्टली पडतात खूप. तर कसं करायला पाहिजे? आपण नवीन अर्ज करायला पाहिजे महाबेटीवर की काय? नाही आता एक ह्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय लक्षात ठेवा की अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेमध्ये पण रेग्युलर NHM मधलं शेडनेट हाऊस आहे हे तुम्हाला पण माहिती. फक्त एकच आहे की नवीन ह्याच्यामध्ये जरी आपण रेट्स वाढवले असले तरी पण अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेमध्ये जे रेट्स आहेत तर ते सध्या ते जुनेच रेट्स आहेत. त्याचा अजून रिवाइज सर्क्युलर निघालेला आहे. म्हणजे सध्या अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेमध्ये जे शेड हाऊस होतील तर ती शेडनेट हे तुमचे 3,80,000च्या रेटनच होतील. जरी रेट वाढलेले असले तरी. कारण की त्याच्यामध्ये सध्या हे नाहीये. त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला काय केलेलं नाही, अनुदान वाढवलेलं नाही अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेच्या स्ट्रक्चर. सर जी नमस्कार. अनुदान न वाढवल्यामुळे महाग पडतात ना साहेब. मग महाबेटीवर तिथं ऍप्लिकेशन करायचं. तुम्हाला एक्स्ट्राचा खर्च तुम्हाला शेतकऱ्याला करावा लागणार आहे. वरचा खर्च
हा मग ते थोडं कॉस्टली होणार, त्याच्यापेक्षा महाबीटीवर केलेलं फायद्याचं राहील ना. हा मग तुम्ही परत- तिथं रेग्युलर शेडनेट टाका सर. बरोबर आहे. हा रेग्युलर शेडनेट हा. टाका, नर्सरीचं बाकीचं नर्सरी अहिल्यादेवीमध्ये न टाकता तुम्ही बाकीचा नर्सरीचा खर्च तुमचा तुम्ही वैयक्तिक उचला. अहिल्यादेवी ज्यावेळी तुम्ही रेग्युलर शेडनेट मध्ये अप्लाय करता तर तिथं अहिल्यादेवीचा संबंधच येत नाही. अहिल्यादेवी ही नाही. हा, वेगळीच स्कीम आहे, तिचा आणि ह्याचा तुम्ही गुंफन करू नका. नाही, अहिल्यादेवीची आता पूर्वसहमती मिळाली आहे मला. हा पण तर त्याच्यामध्ये ते तुम्ही जर परवडत नसेल तर ते करू नका. रेग्युलर शेडनेट हा. टाका NHM मध्ये हा. आणि त्याच्यातनं तुम्ही हा. जास्त रेटने शेडनेट करून मग तुम्ही त्यात नर्सरी क्रिएट करा. अच्छा, तसं करायला फक्त पाहिजे. फक्त एकच होईल की अहिल्यादेवीमध्ये जे बाकीचे 3 घटक होते, कुठले? हम्म. प्लास्टिक क्रेट, नॅपसॅक स्प्रेअर, प्लास्टिक याचं तुम्हाला अनुदान तिकडे मिळणार नाही रेग्युलर शेडनेट. नाही, ते त्याच्यात ते मतलब आयटमच नाही आहे ना ते त्यात. हा म्हणूनच म्हटलं तुम्हाला, तो तुम्ही इकडे कव्हर करू शकता. अच्छा, ते इकडे करू. हा. ठीक ठीक. परेश पटेलांचा प्रश्न आहे, शेडनेट उभारण्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? तर सर मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला काही नंबर शेअर करतो. हिंदुराव खाडे सर नियर अबाउट ग्रीन हाऊस अँड अहिल्याबाई होळकर कोटेशन सेम राहत आहे. नाही आता ऍक्च्युअली काय आहे, कंपनीवाला जर कोटेशन तुम्हाला देताना नवीन रेटनच देणार अहिल्यादेवी होळकर रोबोटिकला, तो तुम्हाला 380 ने देणारच नाही, कारण रेट वाढलेले. परंतु आपले सबसिडीचे रेट नाही वाढलेले अहिल्यादेवी, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला माझे तो दोन्ही काम पण करताना हे प्री सँक्शन मंजूर आहेत. काम करतात अहिल्यादेवीची करताना. माझे दोन्ही पण सँक्शन आहेत, म्हणजे पूर्वसंमती आलेली आहे, ग्रीन हाऊसची पण आणि अहिल्याबाई होळकरची पण. ओके. हा, तर मग आता मला ऍक्च्युली माझा यूज मेन पर्पज आहे की मला नर्सरीसाठी यूज करायचा आहे, जे की ग्रीन हाऊस मध्ये करायला गेलं तर कॉस्टली जातं येते. म्हणजे तुम्ही पॉली हाऊस म्हणताय का शेड हा, हाऊस? पॉलीहाऊस, माझं पॉलीहाऊस जवळपास 30 गुंठ्याचा मंजूर झालेला आहे. आणि अहिल्याबाई होळकर योजनेमधून जी नर्सरीसाठी आपली रोपवाटिका आहे ती 10 हा. गुंठ्याची मंजूर झालेली आहे. ओके. आणि अग्रीमेंटसाठी मी चौकशी केली तर अग्रीमेंटसाठी प्रॉब्लेम असा येतोय की आता फार्मर टू फार्मर अग्रीमेंट चालत नाही. नवीन जी आर मी बघितला होता कमिशनर ऑफिसला जाऊन. कसलं अग्रीमेंट म्हणता तुम्ही? अग्रीमेंट कसलं? रेंट अग्रीमेंट, लँड नाही रेंट अग्रीमेंटचा क्लॉज आपण 3 वर्षापूर्वीच काढलेला, लक्षात ठेवा. एखाद्या शेतकऱ्याला सध्याच्या स्थितीमध्ये शेड हाऊस किंवा पॉली हाऊस करायचं असेल तर त्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन पाहिजे, हे क्लिअर कट आहे. आणि सर आता माझी FPC पण आहे, तर FPC ला जमीन असणं बंधनकारक आहे का ती रेंट वरती घेऊ शकते? नाही आता तिथं मात्र थोडस जसं अहिल्यादेवीमध्ये आपण केलेलं आहे की महिला गटाला जर का आपल्याला अहिल्यादेवी होळकर रोबोटिका स्कीम द्यायची असेल तर गटातील महिलांनी एकत्रितरित्या येऊन किंवा 1 एकर जमीन लीज केलेली असली पाहिजे. तर थोडस तुम्हाला हा FPC चा मी तुम्हाला पॉईंट क्लिअर करून सांगतो नेक्स्ट एपिसोड मध्ये. सर नमस्कार. हा बोला सर. सर विलास नाही बोलतोय जळगाववरनं. हा बोला ना सर. आमचं गाव पोखरा अंतर्गत येतं. तर त्यासाठी आपण म्हणजे त्या पोखराच्या अधिकाऱ्यांना भेटावं लागेल की आपण ऑनलाईन सुद्धा त्याला अर्ज करू शकतो? नाही पोखराचे तुमचे गाव लेवलला क्षेत्रीय सहाय्यक असतात, त्यांना तुम्ही हो, भेटून हो. ते तुम्हाला ऑनलाईन करायला मदत करतील. ओके चालेल. आणि आपण जसं आता माझ्या नावावरती शेती आहे, परंतु मला त्या ठिकाणी शेडनेट न टाकता मी जी रेंटने घेतलेली शेती आहे तिथे टाकू शकतो का? तिथं नाही टाकू शकत, तुमच्या नावावर, म्हणून तेच म्हटलं ना तुम्हाला. आता अजून एक हा जो प्रश्न 2-3 लोकांचा आहे, ऐका. हा जो 2-3 लोकांचा प्रश्न आहे तर त्याच्या दृष्टीने अजून थोडंसं क्लिअर करतो. समजा आता तुम्हाला म्हणायचं की मी म्हणजे माझ्या नावावरती शेती आहे, पण मला तिथं करायचं, मला दुसऱ्याच्या नावावरती शेती तिथं रेंट करून करायचंय. तर याला माझा पर्याय राहील की तुम्ही ज्याच्या शेती तिथं करता रेंटवरती, तर तो जर का तुमच्या खूप जवळचा असेल तर त्याच्या नावावरच तुम्ही अप्लाय करा ना. आणि त्याच्या नावावरती अनुदान काढून ते अनुदान तुम्ही नंतर तुमच्याकडे घ्या, तो रेंट मधनं मायनस करा किंवा तुमच्या दोघांचे इंटरनल अग्रीमेंट करा. हा छुपा मार्ग एक. नेवे सर तुम्हाला समजतंय का मी काय म्हणतोय? हो समजलं. ज्याच्या नावावरती तुम्ही रेंट घेणार आहे त्याच्याच नावावरती सबसिडी काढा ना, जर का खूप जवळचा असेल, हक्कातला असेल. हा, त्याच्या नावावर सबसिडी काढून त्या पॉली हाऊसच अग्रीमेंट करून घ्यायचं. एक म्हणजे तुमच्या दोघांचे इंटरनल अग्रीमेंट करायचं, जे काही समथिंग असेल ते, पण गव्हर्नमेंट ऍक्च्युअली ज्याची जमीन आहे त्याच्याच नावावरती. बाकी सगळे सर्वे सराव तुम्हीच असणार आहे. जो करणार ज्याची शेती त्याचीच ऑनलाईन टाकायची प्रकरण. ठीक आहे. अजून चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे अमोल सिरोडे सरांचा. माझ्याकडे शेडनेटसाठी जी शेती आहे ती आमची सामायिक जमीन, जर जमीन माझं पण नाव असून अजून 4 जण नाव आहे, सामायिक क्षेत्र काय अडचण नाही. सामायिक क्षेत्र काय अडचण नाही, फक्त तुम्हाला इतर लोकांचं ना हरकत संमती, म्हणजे आमची काही हरकत नाही असे फक्त पत्र घ्यायला लागतं, बाकी काही अडचण नाही. डोंगराळ भागाला अनुदान मिळतं. मंगेश नेमाने सर, डोंगराळ भाग म्हणजे काय?
की जो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलाय. तुमच्या शेजारी डोंगर आहे म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं डोंगराळ भागात येतं. बरोबर आहे. आपल्याला गव्हर्नमेंटनं तो महसूल अधिसूचना काढून त्यांनी तुमचे तलाठी वगैरे सांगू शकतो की आपला भाग डोंगराळ भागात मोडतो किंवा नाही. माधव कदम सर बोला. माधव कदम सर बोला. येतो ना सर? हा, आवाज येतो ना सर? येतो सर, येतो. सरजी नमस्कार. लातूर केव्हीकेचं जे आपलं ट्रेनिंग झाली ना सर, त्याचं खरंच खूप मोठं साफल्य आम्हाला मिळालं. तुमचं जी प्रचंड मेहनत आणि शिकवण्याची टेक्निक खूप आवडली. आम्ही जवळपास एकाच तालुक्यातले बरेच शेतकरी होतो, पण आम्ही एका गावातले 8 शेतकरी आहोत आणि 10 कमीत कमी 10 गुंठ्याचं शेडनेट प्रत्येकी उभारणार आहेत. तर सध्या आमची मार्केटची चाचपणी चालू आहे. सर्व ग्रुप एकत्र आहे. त्याचा बेनिफिट खूप चांगला आहे सर. सर लातूरच्या ट्रेनिंगचं खरंच ते दिवस खूप छान वाटतात आणि आपली नेक्स्ट बॅच कधी असेल तर अजून आमच्या तालुक्यातनं शेतकरी इच्छुक आहेत सर. नाही नाही, आता ट्रेनिंग हे विभाग सर्व एकदाच होत असतं सर. आता तो संपला विषय. बरोबर आहे. तुम्हाला ट्रेनिंग आवडलं, मार्गदर्शन आवडलं तर तुम्ही तसं एक लेखी पण देऊ शकता. आमच्या गव्हर्नमेंटला एक तसं त्या प्रकारचं एक लेटर देऊ शकता. हो सर, हो सर. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. येस सर. दीपक पाबळे सर, आपला काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार सर. हा सर, मी जालन्याहून बोलतोय. हॅलो. बोला सर. हा, तर माझं पोखरामध्ये गाव आहे आणि मी 20 गुंठ्यासाठी अप्लाय केला होता ऑनलाईन शेडनेटसाठी. तुम्हाला पूर्वसंमती आली आणि हो. त्यामध्ये माझं 20 गुंठ्यामध्ये 2 गुंठ्याची जागा गोट्यासाठी गुंतलेली आहे. तर 18 गुंठ्यासाठी मी शेडनेट करू शकतो का त्या 20 गुंठ्याच्या पूर्वसंमतीत? हा, म्हणजे गाईडलाईन्स नुसार तो तुम्ही 18 गुंठे जो आता तुमचं जेवढे क्षेत्र तुम्ही अप्लाय केलंय आणि जो तुमचा ऍक्च्युअल एरिया उरतोय तो गोटर राहून, बरोबर आहे. हा. त्याची एक्झॅक्ट लांबी आणि रुंदी काउंट करा. बर. कुठल्या प्रकारचं नेट हाऊस करायचंय तर त्याच्यामध्ये त्याची ग्रीड साईज न बदलता तुम्ही तिथं करू शकता. जसं मी तुम्हाला म्हटलं आता मगाशी, आपण आज फक्त फ्लॅट टाईपचाच विचार केला. बर. हॅलो. 3.25 मीटर आणि 4 मीटर, बरोबर. आणि फ्लॅट टाईप 4 मीटरला बाय 6 मीटर ग्रीड साईज, 4 साईडला 2 मीटर हॉकी. हे अशा प्रकारे तुम्ही डिझाईन टाकू शकता विदाउट ग्रीड साईज डिस्टर्ब नका. बर, धन्यवाद. येस. अजून काय प्रश्न? हिंदुराव खडे सरांचा रोपडे तयार करून देणाऱ्या कंपनीची नाही, तुम्ही कंपनीचे रिलेटेड काय असेल तर मी कंपनीची लिस्टच आहे आपल्याकडे, राज्य स्तरावर त्यांची नोंदणी झालेली. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला मी तरी लिस्ट पाठवू शकतो. ठीक आहे. कारण त्या 100 रीडच्या कंपन्या आहेत, अशा 1-2 कंपन्या नाहीत. अजून काही प्रश्न आहे कोणाला? अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून डायरेक्टली विचारू शकता. पुढचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे राऊंड टाईप नेटची चर्चा करणार आहे. आज म्हणून आपण तो घेतला नाही आणि प्रत्येक वेळी मीच असेल असं नाही. आपण नंतर फ्युचरमध्ये भविष्यातले दुसरे मान्यवर व्याख्याते याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहे. समजा हे थोडासा गाईडलाईनचा पार्ट आहे म्हणून मी तो माझ्याकडे घेतलाय. नंतर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस असेल, इतर काही पार्ट असेल, आपण दुसरे व्याख्याते पण आपण याच्यामध्ये घेणार आहे. काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतःला डायरेक्टली अनम्यूट करून आपले प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. अशी आशा करतो की तुम्हाला आजचा भाग व्यवस्थित समजलेला असेल. पाठीमागच्या भागामध्ये जर थोडंसं नेटवर्क इश्यू किंवा इतर थोडंसं स्लाइड मुवमेंटचे काही इश्यू होते. तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कृषी विभाग व महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ व शेखर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या व्याख्यान मालिकेचा भाग या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. हे तुम्हाला जे रेकॉर्डिंग आहे कार्यक्रमाचं तर तुम्हाला MCDC पुणे व शेकरू टीव्हीच्या युट्यूब चॅनलला तुम्हाला हे रेकॉर्डिंग कार्यक्रम संपता क्षणी परत तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.